गुड मॉर्निंग. ठीक. कालच्या लेक्चरपर्यंत आपण काय काय पाहिलं, जसं लास्टचा टॉपिक कवर करतो फक्त मी की टाईप्स ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन. तर टाईप्स ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशनमध्ये आपण सगळ्यात पहिला टाईप पाहिलेला आहे कोणता? केमिकली जनरेटेड इलेक्ट्रिसिटी. केमिकली जनरेटेड इलेक्ट्रिसिटी म्हणजे सेल्स किंवा बॅटरी हे त्याचं एक्झाम्पल होतं. आता आपण सेल आणि बॅटरीबद्दल थोडक्यात पाहिलं होतं की एक कंटेनर होता, त्या कंटेनरमध्ये आपण कॉपर आणि झिंक हे टाकलं होतं. कॉपर आणि झिंकमध्ये त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट टाकलं. काय इलेक्ट्रोलाइटचं नाव? डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड H2SO4, ज्याच्यामध्ये 3 भाग ॲसिड आहे आणि 1 भाग बढिया 3 भाग पाणी आहे आणि 1 भाग ॲसिड आहे. ओके. मग ते केमिकल रिॲक्शन होते. कॉपरवरचे जे इलेक्ट्रॉन्स आहे ते झिंकवर जातात. झिंकवर इलेक्ट्रॉनची संख्या वाढते तर झिंक हा पॉझिटिव्ह चार्ज बनतो. आहे ना, जागेवर आहे ना. हां, जिथे इलेक्ट्रॉनची संख्या जास्त तो निगेटिव्ह चार्ज, तर झिंक हा निगेटिव्ह चार्ज. कॉपरवर इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली म्हणजे प्रोटॉनची संख्या वाढली, म्हणजे जो कॉपर आहे तो झाला पॉझिटिव्ह चार्ज. मग निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज तयार झाले की त्या दोन इलेक्ट्रॉनमध्ये तयार होते पोटेन्शियल डिफरन्स, व्होल्टेज किंवा EMF, सगळं एकच आहे. म्हणजे दाब तयार झाला सरळ सरळ सोप्या भाषेमध्ये. आणि मग जसं आपण सर्किट कंप्लीट करतो, वायर जोडतो त्याला, तेव्हा त्या वायर्समधून करंट वाहणं काय होऊन जाते? सुरू होऊन जाते. म्हणजे इलेक्ट्रॉनचं वहन स्टार्ट होते आणि त्या इलेक्ट्रॉनच्या वहनालाच आपण करंट असं म्हणतो. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? मग देन आपण कन्व्हेन्शनल करंट, इलेक्ट्रॉनिक करंटच्या डायरेक्शन्स ते पाहिलं होतं. मग आपण AC आणि DC मधला डिफरन्स पाहिला होता की AC जो आहे तो आपली किंमत स्थिर ठेवतो. ओके. AC जो आहे तो आपली किंमत आणि दिशा सतत काय करतो? बदलतो. आणि जे DC आहे तो आपली किंमत आणि दिशा स्थिर ठेवतो. बरोबर? ACला फ्रिक्वेन्सी असते. ठीक आहे. ॲक्टिंग करू नका, पद्धतशीर सांगा. बरोबर? बरोबर आहे स्टेटमेंट. ACला जे आहे ते फ्रिक्वेन्सी असते आणि DCला फ्रिक्वेन्सी नसते. हे झालं आहे आपलं. देन मग आपण पाहिलं होतं सायनोसाइड, म्हणजे त्याचं वेव्हफॉर्म कसे होते. DCची स्ट्रेट वेव्हफॉर्म होती आणि ACची सायनोसाइडल. सायकल काय आहे थोडक्यात सांगितलं तर मी तुम्हाला. इलेक्ट्रॉन्स पुढे जाणे आणि मागे येणे, हे झाली एक सायकल. अशा 50 सायकल जेव्हा पूर्ण होतात तेव्हा आपण त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतो आहे. तसं भारताची फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्स, 50 हर्ट्स. चलो, तर पुढे जाऊ आपण. आता आपला पहिला टाईप झाला आहे, आता आपण दुसरा टाईप पाहू. आता दुसरा टाईप आहे फोटोव्होल्टिक इलेक्ट्रिसिटी. आता फोटोव्होल्टिक म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेटेड बाय फोटोव्होल्टिक. त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे मग? सोलर. बरोबर, सोलर आपल्या डोळ्यासमोरच दिसून राहिला आहे. थोडक्यात पाहायचं आहे, फक्त 2 मिनिटाचा टॉपिक आहे, त्याला पाहू आपण आणि देन पुढे जाऊ. मी इथं नाव लिहित नाही मुद्दाम, नाव ऑलरेडी लिहिलं आहे. फोटोव्होल्टिक जनरेटेड इलेक्ट्रिसिटी, याचं एक्झाम्पल आहे आपल्याकडे सोलर. तर सोलर सेल किंवा सोलर प्लेट जे म्हणतोय आपण, तर काय आहे सगळ्यांनी पाहिलंच आहे सोलर प्लेटच्या बाबतीत. बेसिक आता आपण जसं बाहेरून पाहतो की कोणी सोलरमध्ये कामसुद्धा करत असेल तर त्याला आणखी ॲडव्हान्स लेवलला इन्फॉर्मेशन असेल. आता मोस्ट ऑफ द वायरमनचे विद्यार्थी, इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी सोलरमध्ये काम करतच आहे, कारण की सध्या डेव्हलपिंग मार्केट आहे ते. जो कोणी सोलर लावत आहे, आता तर गव्हर्नमेंट सबसिडीसुद्धा दिलेली आहे. आता बँकेने लोनसुद्धा देणं सुरू करून दिलेलं आहे, म्हणजे तुमच्याकडे पैसे नसेल तरी तुम्ही सोलर लावू शकता. त्याच्यामुळे मार्केट अजूनच जास्त वाढलेलं आहे. असं तर आता हे जे सोलर आहे याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला? बेसिक स्ट्रक्चरमध्ये एक सोलर प्लेट आहे, त्याच्यावरून त्याच्या पिन्स असतात, केबल येते, केबल जाते आपल्या इन्व्हर्टरकडे. एक त्याचं मोठं इन्व्हर्टर पाहिलं असेल तुम्ही, जे किलोवॅटनुसार लावतो आपण. 3 किलोवॅट लावायचं आहे, 5 किलोवॅट लावायचं, 10 किलोवॅट, असं त्या किलोवॅटनुसार त्याचं इन्व्हर्टर येते. कारण की सोलर प्लेटमध्ये तयार होणारा सप्लाय हा DC आहे. बॅटरी जी आपण काल पाहिली होती, त्या बॅटरीमध्ये सुद्धा जो तयार होणारा सप्लाय होता तो कोणता होता? DC म्हणजे माहीत आहे तुम्हाला, आता सांगायची गरज नाही आहे. त्याची डायरेक्शन कॉन्स्टंट असते. तर बॅटरीपासून जो भेटला तो DCच होता आणि सोलर प्लेटपासून किंवा सोलर सेलपासून जो भेटतोय तो सुद्धा DC आहे, म्हणजे डायरेक्शन चेंज होत नाही. पण असा DC आपल्या घरामध्ये चालणार नाही, कारण आपल्या घरामध्ये जे जेवढे काही उपकरणं आहे डोमेस्टिक युजेसमध्ये ते ACवर आहे. पण काल मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की तो जो DC असतो तो इन्व्हर्टरकडे जातो, इन्व्हर्टर त्याचं DCचं रूपांतर AC मध्ये करते. ठीक आहे. तर DCचं रूपांतर AC मध्ये केल्यानंतर तो AC आपल्या घरात नाही यूज होत, तो AC जाते लाईनमध्ये MACD सेलच्या, आणि तिथली जी इलेक्ट्रिसिटी आहे ती आपण यूज करतो.
म्हणजे ते मायनस प्लस मायनस होऊन जाते. सपोज समजा जसं आता एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स आहे, सांगणं गरजेचं आहे. हा काही एवढा म्हणजे आपल्या सिलेबसचाच पार्ट म्हणू आपण आता, कारण की आहेच तो सिलेबसचा पार्ट. आपल्याला प्रॅक्टिकल गोष्टीवर सुद्धा माहिती असलं पाहिजे. होऊ शकतं सोलरवरच एखादा क्वेश्चन विचारून टाकू आपण, अजून इन्फॉर्मेशन घेऊ त्याची सोलरवरची. पण फॉर एक्झाम्पल तुमचं आता डेली कन्झम्पशन सांगतो. डेली समजा तुम्ही 10 युनिट जे आहे ते जनरेट करत आहे, जे सोलर प्लेट लावली आहेत वरतं समजा आपल्या घरामध्ये, ती सपोज 10 युनिट जनरेट करत आहे त्याच्या, आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये डेली सांगत बरं, डेली 10 युनिट जनरेट करत आहे आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही 8च युनिट यूज करत आहे. 8 युनिट, तर हे 10 युनिट जातील MSEBला. तिथून तुम्ही किती यूज केले? 8. मग 2 युनिट जे आहे ते एक्स्ट्रा आहे, तर ते 2 युनिट जमा होतील कुठं? MSEBकडे. समजून राहिलं? अशा पद्धतीने मग असे रोजचे 2, 4, कधी 5 असे जेवढे काही समजा होतील ते MSEBकडे तुमचे ते मीटर बरोबर कॅल्क्युलेट करत राहते. जे मीटर लावलेलं असतं एनर्जी मीटर, ते बरोबर कॅल्क्युलेट करत राहते. आणि त्याच्यानंतर जे आहे समजा तुमच्याकडे आता एनर्जी सपोज जनरेटेड होत नाही आहे, खूप ढगाळ वातावरण आहे आणि तेवढे युनिट जनरेट होत नाही आहे, तर मग अशा वेळेस जेव्हा तुम्हाला गरज पडते तेव्हा तुमचे ते युनिट मग जे जमा झालेले आहे तिथून ते काय होतात? मायनस होतात. अशा पद्धतीची हे पिक्चर काय राहते? चालू राहते. असो. आता तुम्हाला लाईन गेल्यावरही जर सप्लाय लागत असेल तर तुम्हाला बॅटरी लावावं लागेल. मग बॅटरी लावण्यासोबत मग एक छोटासा इन्व्हर्टर लावून टाका, म्हणजे त्याच्या मधात बॅटरी न जोडता एक वेगळाच इन्व्हर्टर लावलेला बरा, कारण की तो कॉस्टिंगला जास्त पडतो. त्याचं इन्व्हर्टर चेंज होऊन जाते, त्या इन्व्हर्टरची कॉस्ट जास्त होऊन जाते ऑनलाईन युनिटरची, म्हणजे ऑनलाईन UPSची. त्याच्यापेक्षा आपण वेगळा इन्व्हर्टर लावलं तर ते कधीही आपल्याला फायद्याचं ठरते. असो, तर जे आपण थोडक्यात डिस्कस केलं तसंच इथं बेसिक दिसते आपल्याला, की हे वरची काय आपल्याकडे दिसते? सोलर प्लेट. आणि या सोलर प्लेटपासून 2 वायर आपल्याला दिसत आहे लोडला जाताना. आता ही सोलर प्लेट बनलेली कशाची आहे असे बेसिक प्रश्नसुद्धा एक्झाममध्ये विचारले गेले आहे. तर सोलर प्लेट बनलेली आहे सेमी कंडक्टिंग मटेरियल. मी पहिले सांगतो तोंडी, देन मग डायरेक्ट आपण लिहून घेऊ त्याला. म्हणजे तर सोलर प्लेट जी दिसते आपल्याला ही सेमी कंडक्टिंग मटेरियलपासून बनलेली आहे. आणि सेमी कंडक्टिंग मटेरियल म्हणजे सिलिकॉन किंवा जर्मेनियम. ते सिलिकॉन आणि जर्मेनियमचं मिक्सचर नाही आहे, अर्ध सिलिकॉन असेल अर्ध जर्मेनियम. एक तर सिलिकॉन असेल, एक तर जर्मेनियम. सिलिकॉन और जर्मेनियम आपण अँड म्हणतो असं, कारण की ते 2 मटेरियल्स आहेत सेमी कंडक्टर म्हणून. फक्त हे एक तर सिलिकॉन असेल किंवा जर्मेनियम, किंवा जर्मेनियम. पण त्याच्यातही जे सिलिकॉन किंवा जर्मेनियम आहे हे जसंच्या तसं वापरल्या जात नाही. जर आपण आता याला पाहिलं, आपण फर्स्ट लेक्चरला पाहिलं होतं ना, कंडक्टर मटेरियल, इन्सुलेटर, डोनर, ॲक्सेप्टर आणि सेमी कंडक्टर. तर सेमी कंडक्टरमध्ये जर आपण पाहिलं सेमी कंडक्टर मटेरियल, आणि त्या दिवशीच मी तुम्हाला म्हटलं होतं सेमी कंडक्टर मटेरियलचा यूज जो आहे तो डायोड, ट्रान्झिस्टर्स, IC, मायक्रो प्रोसेसर असे ETC कंपोनंट्स बनवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये केला जातो. तर सेमी कंडक्टरचं एक्झाम्पल कोणतं आहे? तर सेमी कंडक्टरचं एक्झाम्पल आहे सिलिकॉन, पाहता मी तर काय लिहिलं, अँड जर्मेनियम. म्हणजे हे एक्झाम्पल आहे त्याचे, जर्मेनियम, सिलिकॉन आणि जर्मेनियम. पण आता आपल्याला जेव्हा सोलर प्लेट बनवायची असेल तेव्हा एक तर आपण सिलिकॉन घेऊ किंवा मग जर्मेनियम. तर इथे जेव्हा आपण सिलिकॉन घेतो तेव्हा फक्त सिलिकॉन घेऊनच आपण सोलर प्लेट तयार नाही करू शकत. सिलिकॉनमध्ये आपल्याला दुसरा पदार्थ ॲड करावा लागतो. म्हणजे सिलिकॉन तर आहे, तर सिलिकॉनमध्ये दुसरा पदार्थ ॲड करावा लागेल, ज्याला म्हणतो आपण इम्प्युरिटी. ओके, इम्प्युरिटी म्हणजे दुसरा पदार्थ आपण त्याच्यामध्ये काय करत आहे? ॲड करत आहे. आता तो कोणता पदार्थ ॲड करतात, काय करतात, हे सगळं आपण म्हणजे 21व्या चॅप्टरमध्ये बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये पाहणार. नाही तर मग इथं सुरुवात केली तर तो इथं संपून जाईल. पण एवढंच सांगतो शॉर्टकटमध्ये की सिलिकॉन प्लस इम्प्युरिटी असं मिक्स करून एक नवीन पदार्थ बनतो, आणि या नवीन पदार्थाला म्हटलं जाते N टाईप मटेरियल. एक N टाईप मटेरियल बनतो आणि एक P टाईप मटेरियल. सिलिकॉन प्लस इम्प्युरिटी, ठीक आहे, दुसरा पदार्थ. आता याच्यामध्ये N टाईपच नाही, अजून एक दुसरा इम्प्युरिटी टाकली की अजून दुसरा मटेरियल बनतो. त्यालाच मी इथं कॉपी करून लिहितो इकडे. पहा, याच्यापासून 2 मटेरियल बनवले जातात. एक बनवलं जाते N टाईप आणि एक बनवलं जाते P टाईप. N टाईप, P टाईप. असंच जर तुम्हाला वापरायचं असेल जसं आता आपल्याकडे जर्मेनियम सुद्धा आहे, तर आपण जर्मेनियमचं सुद्धा काय करू शकतो?
वापर करू शकतो. आता इथे सिलिकॉन आहे, त्या सिलिकॉनच्या जागेवर आपण जर्मेनियम घेणार. पहा, म्हणजे तुमचं कन्फ्युजन दूर करत आहे की हे सिलिकॉन आणि जर्मेनियम यूज कसं होते. एक तर सिलिकॉन घ्या, त्याच्यामध्ये इम्प्युरिटी टाका, सेम इम्प्युरिटी तुम्ही जर्मेनियममध्ये टाका, सेम इम्प्युरिटी जर्मेनियम किंवा इम्प्युरिटी तुम्ही याचं मिक्सचर घ्या किंवा सिलिकॉन प्लस इम्प्युरिटीचं मिक्सचर घ्या. याच्यापासून तुम्ही 2 टाईपचे मटेरियल बनवू शकता. 2 टाईपचे कोणते? एक एन टाईप, एक पी टाईप. सेम तिकडे पण एक एन टाईप, पी टाईप. पण आता या 2 मटेरियल पहा, दोघांमध्ये एकामध्ये जर्मेनियम आहे, एकामध्ये सिलिकॉन. म्हणजे उदाहरणार्थ सिंपल आहे, एक चहा जो आपण पितो तो साखरेचा असतो आणि एक गुळाचा असतो. बस असं साखरेचा गुळाचा काय आहे, दोन्ही शेवटी चहाच बनवून राहिला आहे. पण त्यातही जर कोणी विचारेल की बेस्ट कोणता आहे, तर सगळे लोक म्हणतील गुळाचा चहा बेस्ट आहे. बस तसं इथं तुम्हाला हा सिलिकॉन बेस्ट आहे, बरोबर. म्हणजे याच्यापासून बनलेली जे प्लेट असेल सिलिकॉनपासून, ते ॲज कम्पेअर टू जर्मेनियम चांगली असेल. म्हणजे ड्युरेबिलिटी चांगली असेल, क्वालिटी चांगली असेल, त्याच्यापासून इफिशियन्सी, हीट टेम्परेचर जी क्षमता असेल ती चांगली असेल, मोबिलिटी जी इलेक्ट्रॉनची असते ती चांगली असते. तर ॲज कम्पेअर टू जर्मेनियम सिलिकॉन हे बेस्ट आहे. पचून राहिला का? हां, पचलं पाहिजे बरं. मला ऑलरेडी माहीत आहे, माहीत तुम्हाला करून घ्यायचं आहे. तर आता सिलिकॉन प्लस इम्प्युरिटीपासून आपण 2 मटेरियल बनवत आहे, एक एन टाईप आणि एक पी टाईप. 2च सुद्धा बरं झालं, 2च बनवले, 200 नाही बनवले, 2च आहेत. ओके, एन टाईप आणि पी टाईप. आता हा जो एन टाईप मटेरियल आहे याच्यामध्ये असते इलेक्ट्रॉनची संख्या जास्त, इलेक्ट्रॉन्स. आता जे इलेक्ट्रॉनची रिकामी जागा असते त्याला म्हटलं जाते होल. ओके, रिकामी जागाला आपण तिथं म्हणतो आहे होल, की ते जागा शिल्लक आहे, तिथे इलेक्ट्रॉन येऊन बसू शकते. तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते आणि होलची संख्या कमी असते. कोणामध्ये? एन टाईप मटेरियलमध्ये जे इलेक्ट्रॉन आहे ते मेजॉरिटी कॅरियर राहतात, मेजॉरिटीला राहतात, मेजॉरिटी. आणि जे होल्स राहतात, इलेक्ट्रॉन्स आणि होल्स, हे थोडक्यात बेसिक आपल्याला माहीत असलं पाहिजे. इलेक्ट्रॉन्स हे पुढे तर पाहूच आपण, पण आता थोडक्यात आपल्याला माहीत असलं पाहिजे, कारण आपण सोलर प्लेटबद्दल पाहत आहे, मग आपल्याकडे डाऊट नको. तर इलेक्ट्रॉन आणि याच्यामध्ये असेल मग होल्स. तर जे होल्स आहे ते कसे असतील? मायनॉरिटी. मेजॉरिटी मायनॉरिटी समजून आलं ना? हां. तर बहुसंख्या अल्पसंख्या. तर मोठ्या संख्येमध्ये काय आहेत? इलेक्ट्रॉन्स आहे. याच्या उलट तिकडे आहे पी टाईप मटेरियलमध्ये. पी टाईप मटेरियलमध्ये मोठ्या संख्येमध्ये काय राहतील? होल्स, बरोबर. म्हणजे याच्या उलटं करू आपण, आता याला इकडे पहिले तर हे कॉपी पेस्ट, देन मग मुद्दामून थोडंसं चेंजेस करतो आहे याच्यामध्ये, तुमच्यासमोरच केले. पहा काय झालं आहे चेंजेस. जे इथे होल्स जे आहे ते काय आहे? ते मायनॉरिटी. ते इथे होल्स काय आहे? मेजॉरिटी. म्हणजे याच्यामध्ये होल्स म्हणजे काय? होल्स म्हणजे काय आता सांगितलं, तुम्हाला सांगता आलं पाहिजे ना. होल्स म्हणजे इलेक्ट्रॉनची रिकामी जागा, बस. जसं या क्लासमध्ये काही रिकाम्या चेअर्स आहेत, हे झाले होल्स. हे तुम्ही बसलेले आहे सपोज, हे झाले इलेक्ट्रॉन्स, बरोबर. ते इथे जसं या क्लासमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या आता जास्त आहे, होलची संख्या कमी आहे. याच क्लासच्या 2 साईडला जर पाहिलं तर मला तर वाटते की इकडे होल्स जास्त आहे, इलेक्ट्रॉन्स कमी आहे. इकडे इलेक्ट्रॉन जास्त आहे, होल्स कमी आहे ना. तिकडे चेअर, काही चेअर खाली आहे, नॅचरली राहून गेले, बरोबर. अशा पद्धतीनं. तर बाय डिफॉल्ट इकडे काही ना काही होल्स असतात, इकडे काही ना काही इलेक्ट्रॉन्स असतात, मायनॉरिटी. तर जेव्हा हे 2 मटेरियल बनले, सेम मटेरियल तिकडे बनतील. आता डबल तिकडे लिहिणार नाही आपण, फक्त एवढं लक्षात ठेव जा की सेमीकंडक्टरचा यूज करतात. आता पेपरमध्ये एक तर सेमीकंडक्टर आन्सर असेल, किंवा होऊ शकते सिलिकॉन किंवा जर्मेनियम असं असेल. पण डायरेक्ट सिलिकॉन आणि जर्मेनियम वापरल्या जात नाही. सिलिकॉनमध्ये दुसरे पदार्थ काय केले जाते? ॲड केले जातात आणि त्याच्यापासून 2 पदार्थ बनते, एन टाईप आणि पी टाईप. ठीक आहे. मग आता हे जे एन टाईप पी टाईप आहे याची ही बनली लेअर. 2 मटेरियल जे आहे, एक एन टाईपचे मटेरियल आणि एक पी टाईप, हे चिपकवलं. हे चिपकवलं म्हणजे ॲक्च्युली ते चिपकवलं जात नाही. कंपनीमध्ये एकाच मटेरियलमध्ये 2 साईडला वेगवेगळं तयार केलं जाते. तर पुस्तक असं सांगते की ते चिपकवलं जाते, पण तुम्हाला सोपं समजायच्या भाषेमध्ये सांगतोय की तुम्ही लक्ष ठेवा की ते चिपकले असे. तर 2 टाईपचे मटेरियल आहे. तर याच्यामध्ये वरचं मटेरियल कोणतं आहे, खालचं मटेरियल कोणतं आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. ते वरची जे लेअर असेल हे एन टाईपची असेल आणि खालची जे असेल ते पी टाईपचे. ठीक आहे, कारण की इलेक्ट्रॉन हे सहज मूव्ह होतात, म्हणून सोलर रेज जिथून डायरेक्टली पडतात त्याच्यावर सगळ्यात पहिले ते कोणत्या मटेरियलवर पडले पाहिजे? एन टाईप. तर वरची लेअर असेल एन टाईपची, खालची लेअर असेल पी टाईप, आणि जिथं ते जोडल्या गेले आहे त्याला म्हटलं जाते जंक्शन.
ते हे मधातली जे ब्रॉड दिसते आपल्याला लाईन एक पर्पल कलरची, ही आहे मधातली जंक्शन. हे वरचं मटेरियल आहे एन टाईप, खालचं आहे पी टाईप. बस, आता काहीच नाही. आता जसं सोलर हे बनली आपली सोलर प्लेट. आता याचं फंक्शन कसं आहे किंवा याचं वर्किंग कसं आहे, तर जेव्हा सोलर रेज, ज्या सोलर फोटॉन्स म्हणतात त्याला, सोलर रेज सूर्यप्रकाश किंवा फोटॉन हा सुद्धा शब्द आहे, तर जेव्हा याच्यावर पडतो तेव्हा त्या हीटमुळे जे इथले इलेक्ट्रॉन्स आहे हे काय होतात, रिलीज होतात. रिलीज होतात म्हणजे फ्री होतात, आणि फ्री झाले की त्या इलेक्ट्रॉनचं मुवमेंट होते पी टाईप मटेरियलकडे, एन कडून पी टाईप, पण जंक्शनच्या आतून नाही, प्लेटच्या बाहेरून. म्हणजे ते असे एन टाईपमधून निघतील, लॅम्पकडे जातील, परत लॅम्पकडून कोणाकडे येतील, पी टाईपमध्ये. मग पी टाईपच्या आतमधून जंक्शनला ब्रेकडाऊन करतील, जंक्शनला ब्रेक करून परत एनमध्ये येतील, परत एनमधून लोडकडे, लोडकडून परत पीकडे, परत पीकडून एनकडे. नाही समजलं आपण पाहू याला, म्हणजे समजलं तर आहेच, पण पाहू आपण याला लाईव्ह कसं दिसते हे. तर एक सेकंड. आता हा जनरेशनमध्ये जो पार्ट आहे हा आपण तिथेही पाहतो असतो, परत एकदा, पण इथे पाहू आपण. आपल्याला वेंटची गरज नाही आहे. ठीक आहे, पहा इथे आपल्याला सोलर पॉवर प्लॅन्टच्या बद्दल माहिती दिलेली आहे. सोलर पॉवर प्लॅन्ट हा सूर्यप्रकाश जो आपल्याला सूर्यापासून भेटतो आहे, ते याच्यापासून आपण वीज निर्मिती करतो. हे बेसिक सांगितलं गेलं आहे की क्लीन एनर्जी आहे, कोणतंही त्याच्यामध्ये पोल्युशन वगैरे नाही आहे, असे काही कन्सेप्ट सांगितले. हे सिलिकॉन आहे, याच्यामध्ये आपण दुसरा पदार्थ काय करू, ॲड करू, आणि दुसरा पदार्थ ॲड करून मग तिथून बनवू आपण एन टाईप आणि पी टाईप. तर एवढं डिटेल आपण जाऊ नये आता परत या व्हिडिओमध्ये. कसं बनलेलं आहे, काय आहे, हे पुढे आपण पाहणारच आहे. हे सगळं शिकलो ना आपण आता. ॲटॉमिक स्ट्रक्चर, बरोबर, ॲटॉमिक स्ट्रक्चर झालं आहे आपलं. हे बघा असे रिव्हॉल्व होत राहतात, हे वेगवेगळ्या कक्षेमध्ये हे असे रिव्हॉल्व होत राहतात, स्टेबल नाही आहेत, रिव्हॉल्व होत राहतात ॲटमच्या आतमध्ये हे इलेक्ट्रॉन्स. आणि याची जे माहिती आहे तुम्हाला, याच्या शेवटच्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, 4. मग ते तुम्ही सिलिकॉन घ्या किंवा मग जर्मेनियम घ्या. तर शेवटच्या कक्षामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहे, 4 आहे, तर ते असे काय करतात, कोव्हॅलंट बॉन्ड. हे झालं आपला पहिल्याच लेक्चरला सांगितलं मी तुम्हाला थोडक्यात कोव्हॅलंट बॉन्ड. हे 8 इलेक्ट्रॉन्स काय झाले, पूर्ण. आता जो पहिल्या दिवशी नव्हता त्याला वांदे आहेत, बरोबर. तर मी तुम्हाला सांगितलं की पहिलं लेक्चर पाहून घ्यायचं, तुम्हाला पूर्ण लिंक लागेल. तर इथे 8 इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणून याला दुसऱ्या सोबत हा लवकर क्रिया करत नाही. पण आपण जेव्हा याच्यामध्ये दुसरा पदार्थ ॲड करतो तेव्हा याच्यातल्या इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ती कमी जास्त होते. जेव्हा आपण दुसरा पदार्थ याच्यामध्ये ॲड करतो तेव्हा याच्या इलेक्ट्रॉनची संख्या काय होते, कमी जास्त होते. एक तर होल जास्त होतील, अदरवाईज इलेक्ट्रॉन जास्त होतील. म्हणजे ते टाकण्यावर डिपेंड आहे कोणती इम्प्युरिटी आपण टाकत आहे. तर त्यातही आपले सोलर प्लेट वरचा ग्लास लावला असतो, माहिती आपल्याला, टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आणि त्याच्या प्रोटेक्शनसाठी. दुसरी गोष्ट मग आता इथं पहा काय दिसलं मला, एन टाईप लेअर वर आहे, पी टाईप लेअर खाली आहे, आणि ही जिथं जोडल्या गेली आहे हे मधातला काय आहे, जंक्शन. हे वरचे आपले फ्रंट कॉन्टॅक्ट, बॅक कॉन्टॅक्ट, त्याला फ्रंट कॉन्टॅक्ट, बॅक कॉन्टॅक्ट. वरचा ग्लास आहे दिलेला, कारण ग्लास डायरेक्टली प्लेटला चिपकवलेला नाही आहे. बरं, आता इथून येतील 2 वायर बाहेर. आता इथे थोडक्यात दाखवलेलं आहे, पण प्रॅक्टिकली जर पाहिलं आपण तर आपल्याला पहिले इन्व्हर्टर असेल, इन्व्हर्टर नंतर मग आपण AC यूज करतो आहे. तर हे मधातलं जंक्शन, तर इथे तुम्हाला दिसेल पहा, एका साईडला इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे, एका साईडला प्रोटॉनची संख्या जास्त आहे. प्रोटॉनची संख्या जास्त आहे म्हणजेच एक प्रकारे होलची संख्या जास्त आहे. तर हे जंक्शन, आणि इथे काय झालं, एक पट्टा तयार झाला, तुम्हाला दिसतं इथं डार्क कलरचा थोडासा, याला जंक्शन बॅरियर म्हणतात. याच्याबद्दल शिकू आपण नंतर, हे सगळं 21व्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये येते. आता मी तुम्हाला थोडक्यातच सांगणार होतो सोलर प्लेट, पण ते काय होते शेवटी की ते शिकवल्यासारखं वाटत नाही. म्हणजे वाटलं म्हणजे काहीतरी इन्फॉर्मेशन तर आपल्या डोक्यात गेली पाहिजे की सोलर प्लेटबद्दल काय आहे, तर म्हणून एवढं आपण थोडंसं डिटेलमध्ये गेलो आता याच्या. अदरवाईज तर हे जंक्शन बॅरियर जे आहे हे बाकीच्या इलेक्ट्रॉनला वाहू देत नाही, पण जेव्हा याच्यावर असे फोटॉन पडतात, म्हणजे सूर्यप्रकाशाचे किरणं पडतात, तेव्हा हे इलेक्ट्रॉन्स रिलीज होतात आणि हे बाहेरून इकडे येतात.
हे वरचं कोणतं मटेरियल आहे, एन टाईप, खालचं पी टाईप. तर हे आता तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओमध्ये की हे इलेक्ट्रॉन्स जे आहे इथे, ठीक आहे. पहा हे वरची हे गेले इलेक्ट्रॉन्स कोणाकडे, लोडकडे, देन पीकडे आले, पी मधून परत एन मध्ये, एन मधून परत लोड. आता हे असे कंटिन्युअसली काय होत राहतील, वाहत राहतील. कशाचं वहन होत राहील, इलेक्ट्रॉनचं. जोपर्यंत इलेक्ट्रॉनचं वहन होत राहील तोपर्यंत हा लॅम्प आपला काय होईल, ग्लो होईल. बरोबर. जोपर्यंत सूर्यप्रकाश प्लेटवर पडत आहे तोपर्यंत या प्लेटमध्ये EMF तयार होत आहे. EMF मुळे करंट वाहत आहे, करंट वाहत आहे. जसं सूर्यप्रकाश खतम होऊन जाईल आपला EMF सुद्धा शून्य होऊन जाईल आणि करंट वाहणं थांबून जाईल. बाकी मग पुढे हेच दाखवलेलं आहे की सोलर प्लेट, त्याच्यानंतर त्याचं इन्व्हर्टर पाहून घ्या, DC to AC. आता सोलर जे आहे ते मोठ्या, तुम्हाला सांगितलं मी कालच्या लेक्चरमध्ये की सोलर फार्मिंग सुद्धा केल्या जात आहे. तर मग AC तयार झाल्यानंतर आपण त्याला स्टेपअप करतो, स्टेपअप करून मग ट्रान्समिशन लाईनकडे आपण त्याला पाठवतो. मोठे मोठे पॉवर प्लांट्स आहे आता सोलरचे जे मेगावॅटमध्ये आहे. मेगावॅटमध्ये सुद्धा आपण इलेक्ट्रिसिटी काय करत आहे, जनरेट करत आहे. कशापासून, सोलरपासून. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल याचं ट्रान्समिशन होताना. तर हे होतं आपलं पूर्ण सोलर पॉवर प्लांट. थोडक्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन आली असेल की काय आहे तर. ठीक आहे. तर चीज आपण जे पाहिलं त्याला अजून एकदा ओव्हरलुक करून घ्या. मी इथं तर तुम्हाला नाव नाही लिहिलं, डायरेक्ट शॉर्टकटमध्ये पहा. काय दिसते आहे, सोलर प्लेट. हे एवढं लिहिण्यामध्ये वेळ जातो त्याच्यामुळे मागच्याच बॅचचं आहे, आपण लिहिणार जिथं जिथं आपल्याला आवश्यकता आहे तिथे तिथं. हे कोणते रेग्युलर बॅचमध्ये कसं आहे, आपण हे सगळं डिटेलमध्ये पाहतो परत 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 मग शांततेत. पण आता आपली बॅच एकदमही रेग्युलर सारखी नाही आहे त्याच्यामुळे. तर वरची पहा कोणती लेअर आहे, एन टाईप, खालची पी टाईप, मधातलं जंक्शन. इथून हे पहा इलेक्ट्रॉनचं काय होत आहे, वहन, म्हणजे करंट वाहत आहे. इथे काय आहे, दोन प्लेटमध्ये EMF. हे वरून काय पडत आहे, फोटॉन्स, म्हणजे सनलाईट पडत आहे, सनलाईट. आणि हे जे मटेरियल यूज केलं गेलं आहे कोणतं आहे, सेमी कंडक्टिंग मटेरियल, सिलिकॉन अँड, हां पण सिलिकॉन अँड जर्मेनियम, म्हणजे सिलिकॉन आणि जर्मेनियम मिक्स नाही केलं, आता ते डिटेलमध्ये सांगितलंच तुम्हाला. याच्यापासून काय बनवलं जाते, दोन टाईपचे मटेरियल, पी टाईप आणि एन. पी जो आहे तो पी स्वतः सांगतो तुम्हाला की माझ्यामध्ये होल आहे म्हणून. याला पाठ कसं करायचं, पी जो आहे हा पीमध्ये जर पाहिला तुम्ही तर पाहून घ्या, पीमध्ये काय दिसते आपल्याला, होल. तर पी टाईपमध्ये होल्स आहे. जर पी टाईपमध्ये होल असतील तर एन टाईपमध्ये इलेक्ट्रॉन्स असतील. तर हे दोन देन इथं बनले, इथं दिसतेच तुम्हाला. मग जसं याच्यावर फोटॉन पडतात इलेक्ट्रॉन्स काय होतात, रिलीज, आणि मग इलेक्ट्रॉनचं वहन स्टार्ट होऊन जाते. ठीक आहे. तर जोपर्यंत प्रकाश पडत राहील तोपर्यंत इलेक्ट्रिसिटी काय होत राहील, जनरेट होत राहील. असं सिम्पल कन्स्ट्रक्शन आहे, वर्किंग आहे कशाचं, सोलर पॉवर प्लांटचं. पॉवर प्लांटच म्हणू आपण किंवा सोलर जनरेटेड इलेक्ट्रिसिटी. तर आता आपले झाले दोन टाईपचे प्रकार पाहून. कोणते झाले दोन प्रकारचे, पहिले केमिकली, तो पूर्ण वेगळा कन्सेप्ट होता, तो केमिकल बेस होता. हा सोलर रेज, सूर्यप्रकाशाचे रेज आहे त्याच्यावर बेस आहे. आता तिसरा जो प्रकार आहे तो आहे मॅग्नेटिकली जनरेटेड इलेक्ट्रिसिटी, म्हणजे आपण चुंबकाच्या सहाय्याने काय करू शकतो, वीज निर्मिती. आता चुंबकाच्या सहाय्याने वीज निर्मिती करण्याचं एक्झाम्पल आहे आपल्याकडे जनरेटर्स. त्या जनरेटरमध्ये आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. तर तुम्ही बाकी एवढं काही लिहूत बसू नका, जस्ट फक्त एक टायटल टाका, फोटोव्होल्टिक जनरेटेड इलेक्ट्रिसिटी. काल कारण की लिहिण्याची लिंक लागली पाहिजे. एखादा टॉपिक जर आपल्या नोट्समधून गायब झाला तर मग आपल्याला तो पाळलाच नाही बा आपलं, असं होऊन जाईल. एक रफवाली डायग्राम तुम्ही काढू शकता, जसं याच्यामध्ये रफ डायग्राम काढत आहे आपण. एन टाईप, पी टाईप, याच्यापासून दोन वायर दाखवून द्या सरळ सरळ सोप्या भाषेमध्ये. इथे एक क्रॉस दाखवून लॅम्प, याच्या आतून इलेक्ट्रॉन्सचे वहन.
एवढी डायग्राम काढा, देन पुढचं एन टाईप पी टाईप बद्दल लिहा बस. हे कोणतं मटेरियल आहे? सेमी कंडक्टर और सेमी कंडक्टिंग मटेरियल असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. नेक्स्ट लिहून घ्या. हे एवढं, हे नाही, एक सेकंड बस. तसं माहीत आहे आपल्याला. बरं एक काम करा, हे 21व्या चॅप्टरमध्ये येतेच तर लिहिलं नाही तरी चालेल, लक्षात राहील ना पी टाईपमध्ये काय आहे आणि एन टाईपमध्ये बेसिक. नंतर घरी जाऊन लागलं तुम्ही लिहू शकता. ओके, लिहायचं असलं तर तुमच्या नोट्समध्ये राहील सगळं अवेलेबल. पहा आता थर्ड आपल्याला पाहायचं आहे मॅग्नेटिकली जनरेटेड इलेक्ट्रिसिटी. तिसरं एक्झाम्पल जे आहे. चॅप्टर इंटरेस्टिंग आहे, एक एक गोष्ट महत्त्वाची आहे, एक एक गोष्ट आपण समजून समजून समोर जात आहे, आपलं एक एक पाऊल पुढे पुढे पडत आहे. आता थर्ड पॉईंट आहे आपला इलेक्ट्रिसिटी जनरेटेड बाय मॅग्नेटिकली किंवा मॅग्नेटिकली जनरेटेड इलेक्ट्रिसिटी. याचं एक्झाम्पल आहे DC जनरेटर किंवा AC जनरेटर. म्हणून एका वाक्यात जर म्हटलं तुम्ही तर जनरेटर म्हटलं, एका शब्दात म्हणायचं असेल तर आपण जनरेटरसुद्धा म्हणू शकतो, मग ते AC असो की DC असो. आता तुमच्यासमोर दिसत आहे जनरेटर. एक आपण पाहिलं असेल सगळ्यात पहिले कुठं पाहिलं असेल तुम्ही सांगा बरं? सगळ्यात पहिले एकदम कुठं पाहिलं असेल तुम्ही? हां, बँडवाल्याजवळ. बरोबर, बँडवाल्यांजवळ म्हणजे डेकोरेशनवाल्यांकडं किंवा लायटिंगसाठी. बरोबर, सगळ्यात पहिले तर आपण सगळ्यांनी मला तरी वाटते मोस्ट ऑफ द तिथेच पाहिलं होतं. देन मग आता यूज केलं जात आहे सगळ्याच ठिकाणी. मग कॉलेज, हॉस्पिटल्स, हे सगळे बँक्स, कमर्शियल जेवढे आहे तिथे आता तर काही लोक मोठे मोठे घर आहे तिथंसुद्धा जनरेटर्स लावल्या जात आहे. तर हा जो आहे हा आपला DG सेट आहे. DG सेट म्हणजे डिझेल जनरेटर. DG सेट म्हणतो आपण त्याला, जनरेटर म्हणजे डिझेल इंजिन आहे हे, आणि इकडे जनरेटर्स आहे. तर हे जे जनरेटर आहे AC जनरेटर आहे. आपण इथे DC जनरेटरसुद्धा लावू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण सध्या आता इथे AC जनरेटर आहे. आपण ACच बद्दल पाहू पहिले. आता तुम्हाला याच्या आधी मला हिस्ट्री सांगणं पण गरजेचं आहे की सगळ्यात पहिले AC जनरेटर आलं की पहिले DC जनरेटर आलं. आता हिस्ट्री जे आहे ते मी मागच्या लेक्चरमध्ये सांगत होतो तुम्हाला, पण आता पाहू आपण याच्या अगोदर, कारण इथं थोडीशी हिस्ट्री पाहण्याची गरजेचं आहे, कारण की भरपूर साऱ्या त्या हिस्ट्रीचं काम आपल्याला या जनरेटरच्या आतमध्ये काही गोष्टी शिकताना पडेल. आणि सगळ्यात मोठा टॉपिक आहे आता हा इलेक्ट्रिसिटी जनरेटेड बाय मॅग्नेटिकली जनरेटेड इलेक्ट्रिसिटी, म्हणजे चुंबकाच्या सहाय्यानं वीज निर्मिती कशी होते पाहू आपण. पण पहिले बेसिक एवढं पहा इथं की तुम्हाला याचे दोन पार्ट दिसत आहे. एका साईडला इंजिन दिसून राहिलं आहे आणि एका साईडला जनरेटर. आता हे AC जनरेटर आहे म्हणून याला अल्टरनेटर सुद्धा असं म्हटलं जाते. याला दुसरं आणखी एक तिसरं नाव म्हणणं त्याला एक सिंक्रोनस जनरेटर सुद्धा नाव आहे. म्हणजे 3 नावं झाले. AC जनरेटर, AC तयार करते म्हणून AC जनरेटर. दुसरं अल्टरनेटर, अल्टरनेटिंग करंट तयार करते म्हणून अल्टरनेटर. आणि तिसरं सिंक्रोनस जनरेटर, म्हणजे जनरेटरच आहे पण सिंक्रोनस जनरेटर. सिंक्रोनस जनरेटर म्हणण्याचं कारण का? कारण की याच्यामध्ये हे जे आहे शाफ्ट याला सिंक्रोनस स्पीडनं फिरवलं जाते, म्हणजे चुंबकीय क्षेत्राच्या वेगानं फिरवलं जाते. एक्झॅक्टली तेवढंच फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवण्यासाठी, कारण की AC जनरेटर आहे तर AC सप्लाय तयार करते आणि ACला फ्रिक्वेन्सी असते आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट पाहिजे. फ्रिक्वेन्सीमध्ये बदल नाही पाहिजे. फ्रिक्वेन्सीमध्ये बदल चालेल आपल्याला प्रॅक्टिकली, पण तो चालेल 1% आयडियली आणि 3% प्रॅक्टिकली. याच्यावर सुद्धा एक एक्झाममध्ये क्वेश्चन्स आलेले आहे. 1% बदल आयडियली म्हणजे समजते ना आपल्याला, एक व्हॅल्यू असते आयडियल, एक व्हॅल्यू असते प्रॅक्टिकल. जसं एखादी 2 व्हीलर असेल, 80 किलोमीटर पर लिटरचा ॲव्हरेज देते आहे. 80 किलोमीटर पर लिटर म्हणजे एका लिटरमध्ये 80 किलोमीटर. रस्त्यावर आल्यावर देऊन राहिली 40 किलोमीटर. समजलं ना? तो झाला कोणता आपला प्रॅक्टिकली, आणि तो 80 जो दाखवला कंपनीनं तो आयडियली आहे. तर असंच इथं की फ्रिक्वेन्सी जे आहे त्याच्यामध्ये आयडियली किती बदल झाला पाहिजे? 1. आणि इथं एक
क्वेश्चन असा गुगली पण येऊ शकते. आता आयडियली म्हणजे काय आपल्या डोक्यात वाटते की चांगला अतिउत्तम, तर मग भारताची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आहे, तर आपल्याला गाठली 50च राहिली पाहिजे, एकदम शार्प 50 राहिली पाहिजे, पण पॉसिबल नाही आहे. त्यात आयडियली जो बदल आहे तो किती पर्सेंट असला पाहिजे? 1. पण तो एकही नाही राहत, तो राहतो 3%च्या जवळपास. 3% म्हणजे 50चे 3% जर काढले आपण तर तेवढा मायनस किंवा प्लस म्हणजे तेवढ्या फ्रिक्वेन्सीमध्ये बदल आपल्याला चालतो. हे सगळं लिहिणार आपण जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा. फक्त आता काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला सुरुवात करून देता. तर जनरेटरची जर फ्रिक्वेन्सी आपल्याला कॉन्स्टंट ठेवायची असेल, तयार होणाऱ्या सप्लायची फ्रिक्वेन्सी जर कॉन्स्टंट ठेवायची असेल, तर याची स्पीड आपल्याला काय ठेवावी लागेल? कॉन्स्टंट. अशी स्पीड व्हॅरी करून चालणार नाही. तर म्हणून मग आपल्याला याला कॉन्स्टंट स्पीडने फिरवावं लागते, म्हणून आपण याला सिंक्रोनस जनरेटर असं सुद्धा म्हणतो. आता याचं प्रिन्सिपल ओके किंवा याचं पहिलं तर डेफिनेशन किंवा हे पाहू आपण. प्रिन्सिपल हे पाहू, डेफिनेशन हे पाहू आणि याचं वर्किंग हे पाहू. डेफिनेशन म्हणजे काय? तर कार्य काय करते जनरेटर, काय कार्य करते जनरेटर? इकडून मेकॅनिकल पॉवर घेते, हे दिसते तुम्हाला. आता हे याला शाफ्टला फिरवते म्हणजे कोणती पॉवर देते? मेकॅनिकल पॉवर. आणि इथे जे वायर्स असतील या वायरपासून भेटते आपल्याला इलेक्ट्रिकल पॉवर. म्हणजे मेकॅनिकल पॉवरचं रूपांतर कशामध्ये होत आहे? इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये. बेसिक आहे एकदम, असे बेसिक क्वेश्चन सुद्धा आले आहे. आता याला मेकॅनिकल पॉवर देण्यासाठी जे इंजिन यूज केलं आपण, हे दिसतं ना इंजिन, या इंजिनला म्हटलं जाते प्राइम मूव्हर. प्राइम मूव्हर ओके. आता हे इंजिनच्या जागी अजून काही असू शकते, म्हणजे जसं प्राइम मूव्हर म्हणून आपण इंजिन वापरलं, डिझेल इंजिन. प्राइम मूव्हर म्हणून आपण इथं एखादं तुम्ही काही वापरू शकता. पवनचक्क्या असेल त्याच्या साहाय्याने फिरू शकता, हायड्रो टर्बाईन्स असेल हायड्रो टर्बाईनने फिरू शकता, स्टीम टर्बाईन असेल तुम्ही त्यानं फिरू शकता. XYZ ज्याने कशाने तुम्ही याला फिरवत असेल ते झालं पहिले प्राइम मूव्हर. आणि मग त्या प्राइम मूव्हरमध्ये तुम्ही काय वापरू शकता ते झालं तुमचं प्राइम मूव्हरचं एक्झाम्पल. तुम्ही सायकल लावली आणि सायकलनं फिरून राहिले, सायकलच्या पायडलनं याला तुम्ही फिरून राहिले, जे काही हातानं फिरून राहिले, तर जे काही तुम्ही ज्यांना फिरून राहिले आहे ते झालं त्याचं प्राइम मूव्हर. तर आता हे तर याला फिरवते, हे तर डिझेल इंजिनच आहे. डिझेल टाकतो आपण, त्याच्यामध्ये कॉम्ब्युशन होते डिझेलचं कॉम्ब्युशन झाल्यामुळे जे पिस्टन्स आहे त्याचं मुवमेंट होते. पिस्टन्स मुवमेंट झाले की मेकॅनिकल पॉवर भेटते आपल्याला. जो क्रँक असतो त्याच्यातला तो फिरतो आणि आपल्याला मेकॅनिकल पॉवर भेटते. त्या डिझेल इंजिनच्या शाफ्टला जनरेटरचा शाफ्ट अटॅच आहे, त्याच्यामुळे त्याच वेळेस जनरेटर फिरते आणि जनरेटर फिरल्याच्या नंतर इलेक्ट्रिकल पॉवर भेटते. या जनरेटरचं म्हणणं आहे तुम मुझे मैकेनिकल पावर दो, मैं तुम्हें इलेक्ट्रिकल पावर दूंगा. ठीक आहे, मेकॅनिकल पॉवर द्या, इकडून आपल्याला इलेक्ट्रिकल पॉवर भेटेल. पण असं काय आहे याच्या आतमध्ये की इकडून मेकॅनिकल पॉवर दिल्यानंतर आपल्याला इलेक्ट्रिकल पॉवर भेटत आहे, किंवा अशी काय प्रोसेस होत आहे याच्या आतमध्ये? असं विशिष्ट काय आहे? तर काहीच विशेष नाही आहे. तुम्हाला माहीत आहे इलेक्ट्रिसिटी जी आहे ती वायरमध्येच तयार होते, वायरमधूनच वाहून येते आणि वायरमध्येच खर्चही होते. ठीक आहे, याच्या आतमध्ये जे आहे ते काही असं वेगळं विशेष नाही आहे. याच्या आतमध्ये आहे तर काय आहे? कॉइल्स आहे. ओके, वाइंडिंग आहे, कॉइल्स आहे, म्हणजे एक प्रकारे काय आहे? कंडक्टर्स, फक्त मोठ्या क्षमतेमध्ये आहे. तर आता आपण पाहू. पण हे पाहण्याच्या अगोदर तिसरं टाईप आहे, तर थोडंसं आपण पहिले हिस्ट्रीकडे जाऊ, कारण की याच्यामध्ये गरजेचं आहे. काल मी तुम्हाला चार्ज शिकवला होता, आठवते का? आपण चार्ज म्हणजे काय पाहिलं होतं ना? काय आहे चार्ज? इलेक्ट्रिकल इफेक्ट. चार्जची एक डेफिनेशन अजून अशी पण असते, एखादी वस्तू जेव्हा दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेत आहे किंवा मग आपल्यापासून रिपल, इकडे साईडला लिहिलं होतं ना आपण, दोन सारख्या चार्जमध्ये अट्रॅक्शन होते, दोन वेगवेगळ्या चार्जमध्ये रिपल्शन होते. काय बोलून राहिले हे लक्षात तर नाही येऊन आलं, पण बरं वाटू राहिलं थोडंसं. बरोबर, माहिती आहे आपल्याला, सारखे चार्जेस असेल तर रिपल्शन, वेगवेगळे चार्जेस असेल तर अट्रॅक्शन. बस असं सिम्पल आहे. तर मग आता तेच कन्सेप्ट आपण डेफिनेशनमध्ये टाकलं, तेच वाक्य जे आहे ते जे इथं दिसून आलं ते डेफिनेशन. एखादी वस्तू म्हणजे एखादी बॉडी दुसऱ्या बॉडीला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेऊ शकते. दुसरी बॉडी कोणती असेल मग? अपोजिट. किंवा मग दुसऱ्या बॉडीला आपल्यापासून रिपल करत असेल म्हणजे दूर ढकलत असेल, तर तेव्हा त्या वस्तूमध्ये काय असतो? चार्ज असतो. असं जर करत असेल तर ती वस्तू काय आहे? चार्ज आहे, असं सुद्धा आपण म्हणतो. पण एवढी सारी लंबलचक डेफिनेशन पाठ केल्यापेक्षा सरळ आणि सोप्या शब्दामध्ये टेक्निकली बरोबर आणि एक्झाममध्ये सुद्धा आपल्याला तीच येऊ शकते. ती म्हणजे कोणती? चार्ज म्हणजे काय? इट इज अन इलेक्ट्रिकल इफेक्ट, विजेचा परिणाम. बस, जिथं तुम्हाला स्पार्क दिसत आहे, जिथे जिथे तुम्हाला हे इलेक्ट्रिकल इफेक्ट होत आहे, तिथे तिथं काय आहे? चार्ज आहे.
पण या चार्जचं जे इन्व्हेन्शन आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यात पहिले स्टॅटिक चार्जचं जे आहे ते थेल्स जे सायंटिस्ट होते म्हणजे त्यांना कळलं ते 2000 म्हणजे 600 वर्षाआधी, जे इथून सदी सुरू झाली आपली 1 पासून, त्याच्या अजून मागं अजून 600. पण नंतर मग 17व्या शतकामध्ये, 17व्या आणि 18व्या शतकामध्ये त्याच्यावर जास्त रिसर्च झाले. तर पहा म्हणजे 1799च्या आधी, ठीक आहे, 1799 लिहिलं आहे इथं. 1799 म्हणजेच काय झालं, 1800 इयर आहे ना एक आपलं, तर ते फक्त 1 वर्ष कमी आहे. तर 1799च्या पर्यंत कशावर एक्सपेरिमेंट झाले, फक्त चार्जवर एक्सपेरिमेंट झाले, चार्ज. देन 1799 जे वर्ष आहे, 1799 काही पुस्तकामध्ये 1800 सुद्धा म्हटलेलं आहे. ॲक्च्युली 1799 मध्ये सगळ्यात पहिले सेलचा शोध लागला. अलेक्सँड्रो व्होल्टा याने लावला. 1799 मध्ये शोध लागला, पण त्यांना जे पेटंट असते, म्हणजे शोध लावल्यानंतर पेटंट भेटते, ठीक आहे. तर ते पेटंट जे आहे ते 1800 मध्ये मिळाले त्यांना, म्हणून मग काही ठिकाणी 1800 तर काही ठिकाणी 1799 आपल्याला दिसते. तर ॲक्च्युली 1799 मध्येच आहे, म्हणून 1799 सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता, किंवा 1800. त्याच्यामध्ये फर्स्ट इलेक्ट्रिक सेलचा शोध लागला. फर्स्ट इलेक्ट्रिक सेल इन्व्हेंटेड. एक असते डिस्कवर, एक असते इन्व्हेंटेड. डिस्कवरचं हडप्पा संस्कृती होती, जमिनी खाली गेली, देन खोदकाम झालं तेव्हा सापडली, तर ती डिस्कवर झाली बरं, म्हणजे आधीच होती, इन्व्हेंट नाही झाली. आणि जी गोष्ट आधी नव्हती आणि मग शोधल्या गेली त्याला आपण इन्व्हेंटेड म्हणतो. हे बेसिक डिफरन्स आहे, म्हणजे लक्षात असायला पाहिजे. एखादा विद्यार्थी नंतर करतात विद्यार्थी हे डिस्कवर झालं बा, असं नाही आहे, इन्व्हेंट झालं. तर फर्स्ट इलेक्ट्रिक सेल इन्व्हेंटेड झाला कधी, 1799, बरोबर, इसवी सन 1799, ठीक आहे. देन मग आता याला इसवी सन 1799 मध्ये, आणि त्याचे जे सायंटिस्ट होते ते कोणते आहे, अलेक्सँड्रो व्होल्टा. आणि या व्होल्टा या सायंटिस्टवरूनच आपण काय म्हणतोय, व्होल्टेजचे युनिट हे व्होल्ट ठेवलं गेलं आहे पुढे. जे व्होल्टेज मोजण्याचे युनिट आहे व्होल्ट, ते यांच्या सरनेमवरूनच ठेवलं आहे व्होल्ट, अलेक्सँड्रो व्होल्टा. हे वर्ष खूप महत्त्वाचे आहे, कारण की या हिस्ट्रीवरून तुम्हाला थोडंसं इंटरेस्ट पण येईल आणि पुढे काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी मदत पण होईल. आता याच्यानंतर काय झालं, 1799 आणि किंवा 1800 मध्ये आपल्याला काय भेटला, सेल जो आहे तो भेटला होता. आता एक सायंटिस्ट होते ऑरेस्टेड. अशा प्रकारचा आपण काहीतरी एक सेल दाखवू, ज्याला प्लस आणि मायनस हे समजा 2 टर्मिनल्स आहे, प्लस मायनस, आणि हा आहे आपल्याकडे एक समजा सेल, व्होल्टाक सेल आहे हा. सगळ्यात पहिला व्होल्टाक सेलच. तर हा जो सेल आहे, या सेलवर काही एक्सपेरिमेंट करत होते. आहे ना, जागेवर आहे ना, बरोबर, सॅच्युरेशन पॉईंटवर नाही पोचले ना. आणि इंटरेस्टिंग आहे, असंही नाही आहे, तेच राजा राणीवाली गोष्ट चालू आहे, बरोबर. हिस्ट्रीवर गेलो आपण, काही मोठे भारी कन्सेप्ट नाही आहे, बरोबर. तसे असे बारीक बारीक न हुआ नाही झाले नाही, तुम्ही पण सांगून राहिलो आहे. तर प्लस आणि मायनस. तर याच्यामध्ये एक ऑरेस्टेड नावाचे सायंटिस्ट होते, ते एक्सपेरिमेंट करत होते. आता इथं पहा 1799, त्याच्यानंतर मग 1820 वर्ष आलं. तर इसवी सन 1820 मध्ये काय झालं की जे सायंटिस्ट होते ते एक एक्सपेरिमेंट करत होते, ऑरेस्टेड. ते एक्सपेरिमेंट असे करत होते, काहीतरी एक्सपेरिमेंट करत होते, ते सेल आणि वायर्सला घेऊन काहीतरी एक्सपेरिमेंट करत होते. आणि त्या टेबलवर एक टाचणी ठेवली होती, टाचणी, आणि त्या टाचणी हलली, त्या टाचणीचं मुवमेंट झालं. तर त्यांना कळलं की बा आता टाचणीचं मुवमेंट झालं म्हणजे असंच नसेल झालं, काहीतरी होऊन राहिलं. आपल्याकडे हल्ली बरं असं केलं असतं, नाही तर भूतगीत आहे असं काहीतरी केलं असतं. पण त्यांनी त्याच्यावर रिसर्च केला की टाचणी हल्ली तर काऊन हल्ली, डबल ठेवली, डबल हल्ली, डबल ठेवली, डबल हल्ली. म्हणजे त्यांना कळलं की काहीतरी या टाचणीवर काय लागत आहे, एक फोर्स लागत आहे. फोर्स लागत आहे म्हणूनच काय होतं, ते टाचणी हलत आहे, बरोबर. मग त्यांनी त्याच्यावर रिसर्च केला आणि नंतर त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा शोध लावला. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे त्यांना कळलं की जेव्हा ही वायर आहे, जी वायर यांना इथं लावली होती, कुठं, प्लस आणि मायनस याच्यामध्ये. आता इथे आपल्याला एक रेजिस्टन्स दाखवावं लागेल, समजा
हा एक रेजिस्टन्स आहे इथं लावलेला आर, नाहीतर शॉर्ट सर्किट होऊन जाते डायरेक्ट. जर आपण डायरेक्ट प्लस मायनस वायर जोडले तर त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन जाते, म्हणून मग इथे रेजिस्टन्स लावणं गरजेचं आहे. तर असं काहीतरी एक्सपेरिमेंट करत होते आणि तिथली टाचणी हल्ली. मग त्यांनी त्याच्यावर आणखी रिसर्च केला आणि नंतर शोध लावला की जेव्हा एखादा, हे माहीत पाहिजे तुम्हाला, ओके, आणि हेच तुम्हाला इंटरेस्ट क्रिएट करेल पुढे. तर हा काय आहे आपल्याकडे, वायर, आणि हा आहे आपल्याकडे सेल. कारण सेलचा शोध सगळ्यात आधी लागला, जनरेटर नाही आला सगळ्यात पहिले चार्जवर एक्सपेरिमेंट झाले. त्याच्यानंतर मग नंतर शोध लागला 1799 मध्ये सेलचा, फर्स्ट इलेक्ट्रिक सेल. आणि मग वायर तर येऊनच गेला होता. तर या वायरमधून जेव्हा करंट जात होता, किंवा त्यांनी असं सांगितलं की जेव्हा वायरमधून करंट जाते, आता मी मुद्दामून हा वायर थोडासा झिकझॅक दाखवलेला आहे, तर जेव्हा वायरमधून करंट जातो, करंट वाहतो, तेव्हा त्या वायरभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते, चुंबकीय क्षेत्र तयार होते. ओके, जेव्हा वायरमधून करंट वाहतो तेव्हा त्या वायरभोवती मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय क्षेत्र तयार होते. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे क्षेत्र, हे जागा, फील्डवर जातो क्षेत्र. मॅग्नेटिक म्हणजे चुंबकीय क्षेत्र. दोन्ही भाषेमध्ये पाहावं लागणार आहे आपल्याला. आणि मी तुम्हाला सांगतो आहे की मी शिकवण्याची पद्धतच तशी वापरतो आहे की जनरली आपल्या ITI वाल्या विद्यार्थ्यांना हे तुम्हाला माहीत आहे या उद्देशाने शिकवतच नाही आहे. जे रिपीट बसले आहे त्याला मी आधी सांगितलेलं आहे की तुम्हाला त्या गोष्टी सहन कराव्या लागतील. आणि अजून जे बेसिक आहे हेच बेसिक आहे. आता तुम्हाला माहीत आहे, जे खूप सारे विद्यार्थी तुम्ही इथं आले असेल तर विद्यार्थ्यांनी एक डिसाईड केलं असेल की बा आता ही महावितरणची बॅच आहे आणि सरनं म्हटलं होतं की सर की बा हे बेसिक लेवलला शिकवणार आहे, म्हणजे बेसिक आणि मीडियमला. तर मी आता कोणत्या लेवलला शिकून राहिलो आहे, बेसिकच लेवलला. पहिले हेच नाही झालं तर पुढचं मी कसं टाकू शकतो. तुम्ही ज्या अपेक्षेनं आले असेल रिपीटर्स, ओके, रिपीटर्स, की बा आता अजून काहीतरी नवीन शिकायला भेटेल. हो, नवीन काहीतरी शिकायला भेटेल, पण पुढे, पण पहिले हे तर कम्प्लीट करावं लागेल, बरोबर. कारण की मी फक्त तुम्हालाच नाही शिकवत आहे, तर नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवत आहे. नवीन विद्यार्थ्याला याच्यातलं काहीच माहीत नाही आहे, बरोबर. पहिले हा बेस प्लॅटफॉर्म बनवावं लागेल, त्याच्यानंतर आपल्याला पुढे जे एक्स्ट्रा टॉपिक्स आहेत ते कव्हर करावे लागेल. डायरेक्ट ते थोडी कव्हर करणार. तुमच्या अपेक्षेनुसार जर केलं आपण तर मग तर वेगळं होऊन जाईल, ठीक आहे. मग फक्त रिपीटरसाठी बॅच घ्यावी लागेल. मग रिपीटरसाठी पण तुम्हाला माहीत आहे आणि आता नवीन पहा, अशा तऱ्हेनं होऊन जाईल. पण तसं नाही होऊ शकत. म्हणून तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, नवीन जे रिपीटर्स आहेत त्यांना आठवलं पाहिजे. कारण की तुम्ही बॅच आधी केलेली असते, ऑनलाईन केली असेल किंवा ऑफलाईन केली असेल, पण तुम्हाला माहीत आहे, तर तुम्हाला माझ्या पहिलेच आठवलं पाहिजे. म्हणजे तुमची एक प्रकारे काय होऊन जाते, रिव्हिजन होऊन जाते. तर इथे जे आहे हे वायर्स आहे आणि या वायरमधून काय फ्लो झाला, करंट. आणि खूप बारीक बारीक गोष्टी आहे हे, आणि नंतर याच्यावर डाऊट येते आपल्याला. तर ते डाऊट आपल्याला आताच खतम करायचे आहे. रिपीटर्सनं तर आपले डाऊटच खतम करून टाकले पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर करू. तर जेव्हा वायरमधून करंट वाहतो तेव्हा त्या वायरभोवती काय तयार होते, चुंबकीय क्षेत्र, मॅग्नेटिक फील्ड. मराठी इंग्लिश मुद्दामून दोन्हीमध्ये लिहिलं आहे. तर करंटमुळे काय तयार झालं, चुंबकीय क्षेत्र. या लॉला म्हटलं जाते इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. हा लॉ आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम लॉ. आणि हा लॉ जो आहे हा कोण केलेला आहे, ओरेस्टेड्स लॉ. ओरेस्टेड लॉ. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिझम लॉ, ठीक आहे, ओरेस्टेड. आता हा कोणत्या वर्षी पहा, तर हे सेलचा शोध कधी लागला, समजा 1800. तर इथून 1820 म्हणजे 20 वर्षानंतर, इसवी सन 1820 मध्ये, ठीक आहे. 1800 मध्ये म्हणजे 20 वर्षानंतर कळलं काय कळलं, की वायरमधून करंट गेला असता वायरभोवती काय तयार होते, चुंबकीय क्षेत्र. विचार करा तुम्ही, बरोबर. विचार करा म्हणजे त्या व्यक्तीने लावले तरी तेवढे वर्ष, आपल्याकडे असतं तर आपण मे बी अजून वेळ लावला असता, ठीक आहे. असो, मी असं काही म्हणत नाही. पण इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा लॉ जो आहे तो कधी इन्व्हेंटेड झालेला आहे, 1820 मध्ये. काय लॉ झाला आहे, तर इथे करंटमुळे काय तयार झालं, चुंबकीय क्षेत्र. चुंबकीय क्षेत्रामुळे करंट नाही म्हटलं मी, हे लक्षात ठेव जा. करंटमुळे चुंबकीय क्षेत्र. वायरमधून करंट गेला असता काय तयार होते, वायरभोवती चुंबकीय क्षेत्र. आणि हे काही पर्टिक्युलर एकाच ठिकाणी नाही तयार होत, हे पूर्ण जेवढ्याही वायरची लांबी असेल तेवढ्या. मग सर हे आता फॅनची वायर आहे, ही वायर तिथून त्या बोर्डपासून इथपर्यंत आली आहे, तर या वायरभोवती मॅग्नेटिक फील्ड असेल का, तर ऑब्व्हियसली असेल. इथं आहे, डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये आहे, ट्रान्समिशन लाईनमध्ये आहे, सगळीकडे आहे.
जिथून करंट वाहत आहे त्या भोवती मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि बेसिक आहे, पण बेसिक महत्त्वाचं आहे. परत सांगणार नाही, जेव्हा गरज पडेल तेव्हा. ठीक आहे, तुम्हाला फक्त डायरेक्ट आठवण करून देईल की आपण हे पाहिलेलं आहे. आताच काही डाऊट असेल तर विचार जा. आता पुढची गोष्ट अजून सांगतो, कोणालाच सांगू नका. हा जो करंट याच्यातून वाहत आहे, या करंटची डायरेक्शन जर चेंज झाली, कोणाची? करंटची. जर करंटची डायरेक्शन चेंज झाली तर या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सुद्धा चेंज होते. करंटची डायरेक्शन चेंज झाली तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सुद्धा चेंज होते. म्हणजे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशावर डिपेंड आहे? करंटवर. आणि हे कसं शोधायचं आपण कसं ओळखायचं की मॅग्नेटिक फील्ड ही क्लॉकवाईज आहे की मॅग्नेटिक फील्ड ही अँटी क्लॉकवाईज आहे? त्याच्यासाठी रूल आहेत. तर हे रूलही आपण पाहू. आता तसे तर 5व्या चॅप्टरमध्ये येतात, पण आता थोडक्यात जर पाहिलं तर तिथं रूल आहे राईट हँड थंब रूल. सिम्पल. राईट हँड थंब रूल म्हणजे सपोज जसा एखादा कंडक्टर असेल, हा कंडक्टर असेल आणि या कंडक्टरमधून जर वाहणारा करंट सपोज आता असा असेल, कसं आहे घ्या तुम्ही, असं वर वाहत आहे करंट. तुम्हाला जर आता या कंडक्टरभोवती तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधायची असेल, कारण चुंबकीय क्षेत्र काल्पनिक आहे ना, डोळ्यांना दिसत नाही, हे इमॅजिनरी आहे. तर चुंबकीय क्षेत्राची दिशा ओळखायची असेल तर हा इन्सुलेटेड जर असेल तर तुम्ही याला पकडू शकता. जर बेअर असेल तर पहिले बंद करावं लागेल, हे लक्षात ठेव जा. तर हा मानून घ्या की हा काय आहे? इन्सुलेटेड कंडक्टर आहे. तर याला राईट हँड, मी राईट हँड रूल नाही म्हटलं, मी राईट हँड थंब रूल म्हटलं. एक शब्द नंतर कळते आपल्याला, इथून 4-5 महिन्यानंतर याच्यात डिफरन्स आहे. राईट हँड थंब रूल वेगळा आहे आणि राईट हँड रूल वेगळा आहे. तर राईट हँड थंब रूल, तर बस तुम्हाला काहीच नाही, जो थंब असतो राईट हँडचा तो बरोबर करंटच्या डायरेक्शन अरेंज करायचा आहे. हे 4 बोटं जे आहे हे आपल्याला काय दाखवतील? मॅग्नेटिक फील्डची दिशा. सिम्पल. तुम्ही काहीच नाही, तुमच्या हातात असलेला पेन बस तो पकडा, या असा असा, जसं मी पकडला असा पेन पकडा. बस ह्या पेनचं जे टोक असते हे या थंबच्या डायरेक्शनला ठेवून द्या. बस मानून घ्या की हा पेन नाही, कंडक्टर आहे आणि हे टोक म्हणजे करंट वाहण्याची डायरेक्शन आहे. तर सांगा आता याच्यातून वाहणारा करंट कसा, आपल्या याच्यातून वाहणारा करंट असा आहे, त्याच्यामध्ये तयार होणारं चुंबकीय क्षेत्र कसं आहे? हे असं. आता हे असं असं म्हणजे तुम्ही पहा आता कसं आहे, हे बोटं असे आहेत क्लॉकवाईज. क्लॉकवाईज आहे. करंट हा तुमच्याकडे येत आहे की तुमच्यापासून दूर जात आहे? हे पहा, हे टोक पाहून घ्या ना, इकडे आहे ना, दूर. तर करंट हा तुमच्यापासून, तुम्ही तुमच्या हातात पकडा ना, असा पकडा. ठीक आहे, जाऊ द्या. हे टोक आहे, हे थंब आहे, हे असं असं पकडा आपल्याकडे. चला पहा, करंट आपल्याकडे येत आहे. बरोबर, करंट आपल्याकडे येत आहे आणि हे बोटं पहा आपले क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे? पाहून घ्या. हे करंट आपल्याकडे येत आहे, हा थंब, हे बोटं इकडे आहे, वापस 12च्या इकडे मागं 11 अँटी क्लॉकवाईज. म्हणजे जेव्हा करंट आपल्याकडे येतो तेव्हा अँटी क्लॉकवाईज मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आणि जेव्हा असं जर केलं, करंट आपल्यापासून जेव्हा दूर जातो तेव्हा पहा काय तयार होते? क्लॉकवाईज. सर हे थोडंसं उलटं पळून राहिलं, असं डावा हात वापरू का थोडा वेळ? अजिबात नाही चालणार बरं. बरोबर. लेफ्ट हँड रूलचा वापर आहे ना सर, याला इथं अंगठा आहे नाही. आपल्याला काय करायचं आहे, फक्त ऑलवेज यूज ॲज अ राईट हँड. राईट हँड थंब रूल. तर इथे राईट हँड रूल आहे. हा कंडक्टर, तर अशा पद्धतीने आपण त्याची करंटची डायरेक्शन, आता हे 5व्या चॅप्टरमध्ये येते डिटेलमध्ये, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की करंटची डायरेक्शन जर चेंज झाली तर चुंबकीय क्षेत्राची सुद्धा दिशा चेंज होते. फरक फक्त एवढा आहे की पहा, हे वायर आहे, पण याच वायरपासून जर मी एक कॉईल बनवली, तर कॉईल माहीत आहे तुम्हाला, वायरला जेव्हा आपण मल्टिपल टर्न्स देतो, म्हणजे टर्न्स समजते ना, वेळे, तर जेव्हा आपण त्याला मल्टिपल टर्न्स देतो तेव्हा तिथं काय तयार होईल? एक स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. एका वायरभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते, पण ती खूप वीक राहते. पण जेव्हा आपण एक कॉईल तयार करतो आणि कॉईलला सप्लाय देतो तेव्हा अनेक टर्न्स भोवती तयार झालेलं चुंबकीय क्षेत्र एकमेकांमध्ये ॲड होऊन एक काय भेटते आपल्याला? स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड म्हणजे जास्त चुंबकीय क्षेत्र भेटते आपल्याला. कशापासून? कॉईलपासून. तर हे 2 एक्सपेरिमेंट झाले आपले. तर 1799 किंवा 1800 आणि 1800 नंतर मग 1820. तर कोणता लॉ आहे तो? इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. काय सांगतो आहे की कंडक्टरमधून करंट वाहला असता, कंडक्टरमधून करंट वाहला असता काय तयार होते? चुंबकीय क्षेत्र तयार होते. शॉर्टकट लिहिला आहे, चुंबकीय क्षेत्र तयार होते. कंडक्टरमधून करंट वाहला असता चुंबकीय क्षेत्र तयार होते. बस हे झालं 1799 आणि हे झालं 1820. आता याच्यानंतर पहा,
हे झालं 1820. 1820च्या नंतर एक वर्ष येते 1827. तर 1827 हे परफेक्ट इयर आहे. तुम्हाला मागच्या बॅचमध्ये मी 1810 असं सांगितलेलं आहे, पण ते अंदाजे सांगितलं गेलं होतं. जर परफेक्ट इयर विचारलं आपल्याला तर 1827. 1827मध्ये ओम्स या सायंटिस्ट यांनी जॉर्ज ओम्स यांनी ओम्स लॉ मांडला. आता ओम्स लॉ काय आहे आपल्याला शिकायचंच आहे पुढे. तर ओम्स लॉचा जो हे आहे म्हणजे लॉ आला आहे तो कधी आला आहे? 1827 इसवी सन 1827 मध्ये ओम्स लॉ. आता ओम्स लॉ काय आहे आपण पाहूच, की यांनी काय केलं, रिलेशन सांगितलं की जे सर्किट असते, आता पहा हे सर्किट आहे एक प्रकारचं. या सर्किटमध्ये इथं सेल आहे, तर सेलमध्ये काय आहे, व्होल्टेज आहे बरोबर, दाब आहे. मग याच्यामधून काय वाहत आहे, करंट. इथे काय आहे, रेजिस्टर. बस या तिघांमध्ये रिलेशन सांगितलं की या तिघांमध्ये रिलेशन की या करंटचं रिलेशन जे आहे ते या व्होल्टेज सोबत कसं आहे आणि या रेजिस्टन्स कोणामध्ये, ओम्स लॉ मध्ये. आता मी जर त्याला डिटेल सांगितलं तर तो ओम्स लॉ इथंच खतम होऊन जाईल, त्याच्यामुळे आपण त्याला सेपरेट पाहू. ओम्स लॉ तर तो कधी आला, 1827. मग याच पिरियडमध्ये एक मायकल फॅरेडे हे सायंटिस्ट आहेत. मायकल फॅरेडेच्या डोक्यामध्ये ॲक्च्युली मायकल फॅरेडे हे जुन्या पुस्तकांचं जे दुकान असते म्हणजे पुस्तकांच्या दुकानामध्ये काम करायचे, ठीक आहे. तर तिथली रद्दी मॅगझिन्स पेपर वाचता वाचता त्यांना एक छंद लागला, आवड निर्माण झाली कशामध्ये, विज्ञानामध्ये. तर त्यांच्या डोक्यात अशी कल्पना आली. नंतर ते एका सायंटिस्टकडे पण ॲज अ लॅब असिस्टंट म्हणून कामाला होते. हे सगळं तुम्हाला भेटेल. अच्युत गोडबोले सरांचं एक पुस्तक आहे जादू किमयागार म्हणून, आता वाचू नका ते, नंतर वाच जा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं भेटेल कशा पद्धतीने सगळं हे झालेलं आहे इन्व्हेन्शन्स. तर तिथे त्याच्यात सांगितलं गेलं आहे की तिथे ज्या लॅबमध्ये ॲज अ लॅब असिस्टंट म्हणून काम करत असताना त्यांच्या डोक्यात पण काहीतरी आयडियाज चालू होत्या. तर त्यांच्या डोक्यात आता हा एक्सपेरिमेंट झाल्याच्या नंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा शोध लागल्यानंतर त्यांना वाचलं, त्यांना सांगितलं, त्यांना काय कळलं की वायरमधून करंट गेला असता वायरभोवती काय तयार होते, चुंबकीय क्षेत्र. मग आता खुरापती आयडिया डोक्यामध्ये येतातच राहतात आपल्या की अशानं जर असं होते तर मग अशानं तसं होऊ शकते का बा, बरोबर. मग त्यांच्या डोक्यात अशी कल्पना आली की जर करंटमुळे चुंबकीय क्षेत्र तयार होऊ शकते तर याच्या उलट का नाही होऊ शकत. उलट का नाही होऊ शकत म्हणजे चुंबकीय क्षेत्रामुळे करंट नाही तयार होऊ शकत का, समजलं का. जर करंटमुळे चुंबकीय क्षेत्र तयार होऊ शकते तर चुंबकीय क्षेत्रामुळे करंट का नाही तयार होऊ शकत, किंवा होऊ शकते का बा करंट, म्हणजे करंटमुळे चुंबकीय क्षेत्र आणि तर उलट काय आहे, चुंबकीय क्षेत्रामुळे करंट. आणि याच्यावर त्यांनी रिसर्च करणं सुरू केला आणि नंतर 1832 मध्ये 1832 हे जेवढे इयर्स लिहिले आहे हे सगळे फिक्स आहे, याच्यामध्ये काहीही बदल नाही आहे. 1832 इसवी सन 1832 म्हणजे इथून पूर्ण 5 वर्षानंतर जर पकडला आपण तर कशाचा शोध लागला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन याचे सायंटिस्ट कोण आहे, मायकल फॅरेडेज. आता याला मायकल फॅरेडेज तर म्हणून याला फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं सुद्धा म्हणतात. फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे फॅरेडेजचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक्सचा लॉ. या लॉ मध्ये काय सांगितलं त्यांनी की सिंपल, की जेव्हा एखादा कंडक्टर चुंबकीय क्षेत्र कापतो, जेव्हा एखादा कंडक्टर काय करतो, चुंबकीय क्षेत्र कापतो, तेव्हा त्या कंडक्टरमध्ये EMF तयार होतो. सिंपल, EMF तयार होतो म्हणजेच दाबामुळे काय वाहतो, करंट, म्हणजेच करंट तयार होतो असं न म्हणता त्यांनी काय म्हटलं, EMF. कारण की करंटच्या पहिले काय गरजेचं असतो, EMF म्हणजे दाब असेल तरच करंटचं काय होते, वहन होते. तर यांची संकल्पना कशी होती पहा, यांनी काय घेतलं, 2 मॅग्नेट घेतले, सिम्पली चुंबक, परमनंट मॅग्नेट, जे स्पीकरच्या मागे आपण पाहतो ना ते मॅग्नेट, N आणि S. आणि या मॅग्नेटमध्ये जे मॅग्नेट असतात त्या मॅग्नेटच्या मधात काय असते, चुंबकीय क्षेत्र. आणि हे चुंबकीय क्षेत्र सेम असते जे वायर भोवती तयार होते. तर हे आहे समजा आपलं चुंबकीय क्षेत्र, जे N कडून कोणाकडे वाहते, नेहमी S कडे, N कडून S कडे, नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे. आणि या चुंबकीय क्षेत्रामध्ये त्यांनी ठेवली एक कॉईल ठेवल्यानं काहीच नाही होत, बरं. जेव्हा त्या कॉईलला तुम्ही फिरवते तेव्हा काहीतरी होते.
तर त्या आणि हे जे चुंबकीय क्षेत्र आहे हे स्थिर चुंबकीय क्षेत्र आहे. स्थिर चुंबकीय क्षेत्र म्हणजे जेव्हा तुम्ही कॉइलला फिरवाल तेव्हा पोल हे तुमचे स्थिर असले पाहिजे. पोल स्थिर असेल तर चुंबकीय क्षेत्र सुद्धा कसे राहणार, स्थिर राहणार. नाही तर तुम्ही कॉइललाही फिरून राहिले पोललाही फिरून राहिले तर असं नाही चालणार. तर इथे जे आहे हे कोणतं चुंबकीय क्षेत्र आहे आपलं, स्थिर चुंबकीय क्षेत्र. ठीक आहे. तर या आता पुढे पुढे तुम्हाला आणखी डिटेल कळेल की फिरत्या चुंबकीय क्षेत्रामध्ये सुद्धा EMF तयार होऊ शकते, पण ते पुढे नंतर पाहू आपण. सध्या फक्त एवढं बेसिक आहे हेच पहा. तर हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे हे सध्या स्थिर चुंबकीय क्षेत्र आहे आणि या स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये आपण कॉइल, ही जी कॉइल आहे या कॉइलला काय करत आहे, रोटेट. तर जेव्हा कॉइलला आपण फिरवत आहे, कॉइलला फिरवणार, आपल्या भाषेत लिहित आहे आपण हे सोप्या, कॉइलला फिरवल्यानंतर कॉइलला फिरवल्यानंतर या कॉइलमध्ये काय तयार होणार, EMF. कुठं, आतमध्ये, म्हणजे या दोन टोकांमध्ये आपल्याला काय भेटेल, EMF. आता EMF बद्दल ऑलरेडी आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, पहिल्या लेक्चरमध्ये पण पाहिलेलं आहे. EMF काय आहे, तर काय आहे EMF, इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स. असा फोर्स जो इलेक्ट्रॉनला काय करतो, मोटिव्ह करतो. हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणून डबल रिपीट करणार नाही. कोणाला डाऊट असेल ते विचारून घे जा. EMF काय आहे, म्हणजे ही जे कॉइल आहे या कॉइलच्या आतमध्ये एक असा फोर्स तयार होईल जो इलेक्ट्रॉनला काय करेल, मोटिव्ह करेल. EMF तयार झाला म्हणजे त्याच्यामध्ये काय तयार झाला, सरळ सरळ दाब तयार झाला. दाब, फोर्स म्हणजे दाब आणि दाब म्हणजेच काय आहे, व्होल्टेज. जेव्हा याच्यामध्ये व्होल्टेज तयार होणार तेव्हा करंट नाही वाहत. जेव्हा सर्किट कंप्लीट होईल तेव्हा त्यातून काय वाहणं सुरू होऊन जाईल, करंट. म्हणजे सरळ सरळ काय तयार झालं पहा बरं, चुंबकीय क्षेत्रामुळे करंट. करंट तेव्हाच वाहणार जेव्हा याचं सर्किट काय होईल, कंप्लीट. सपोज आता इथं लॅम्प घेतला आपण आणि या लॅम्पला हे दोन वायर लावले. आता डायरेक्ट लावले मी, इथं कोणतंही स्लिप-रिंग वगैरे लावलेलं नाही आहे सध्या, तुम्हाला समजण्यासाठी फक्त. तसं तुम्हाला स्लिप-रिंग लावावं लागतात कारण कॉइल जेव्हा फिरते, आपण पुढे पाहणारच हे. तर हा लॅम्प आपला लागलेला असेल. आता जर तुम्हाला कॉइलला नाही फिरवायचं असेल तर तुम्ही कॉइलला स्थिर ठेवा आणि कॉइलभोवती हे पोल फिरवा, तरी सुद्धा कॉइलमध्ये काय तयार होईल, EMF तयार होईल. म्हणून यांनी याच्या पहिल्या लॉमध्ये मायकल फॅराडेचे 2 लॉ आहे, एक फर्स्ट लॉ आणि एक सेकंड लॉ. तर फर्स्ट लॉमध्ये सांगितलं की जेव्हा एखादा कंडक्टर किंवा कॉइल चुंबकीय क्षेत्र कापते, whenever conductor cuts the magnetic field, it induces the EMF. Simple. Whenever, जेव्हा केव्हा एखादा कंडक्टर काय करते, चुंबकीय क्षेत्र कापते किंवा चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल घडवून आणतो, असं पण म्हटलं गेलं काही पुस्तकामध्ये. तर चुंबकीय क्षेत्र कापते, कापते म्हणजे समजलं ना, कट करते. ठीक आहे. चुंबकीय क्षेत्र कापते, छेदते, तेव्हा त्या कंडक्टरमध्ये किंवा कॉइलमध्ये काय तयार होतो, EMF. हा कोणाचा लॉ आहे, हां. तर इथं काय तयार झालं, चुंबकीय क्षेत्रामुळे करंट. मागच्यामध्ये काय होतं, करंटमुळे चुंबकीय क्षेत्र. इथं तयार झालं आहे चुंबकीय क्षेत्रामुळे करंट. चुंबकीय क्षेत्रामुळे करंट. करंट म्हणजे करंटच्या आधीचा काय आहे, EMF. आणि हे कधी आहे, 1832. वर्ष पहा कसे कसे चालू आहे. मग आता 1832 नंतर जनरेटर, 1832 मध्ये जनरेटर नाही बनलं. यांनी फक्त एक कॉइल घेतली, कॉइलमध्ये मॅग्नेट जो आहे तो रोटेट केला कॉइलच्या आतमध्ये आणि त्या कॉइलला गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केलं होतं आणि त्याच्या डिफ्लेक्शनवरून त्यांना कळलं की कॉइलमध्ये काय तयार होत आहे, EMF तयार होत आहे. म्हणजे कॉइलमध्ये इलेक्ट्रिसिटी. तेव्हाचा सगळ्यात मोठा शोध आहे हा. कारण म्हणजे खरी वीज जी आहे, जी आज आपण कमर्शियली तयार करतो, ती याच एक्सपेरिमेंटच्या बेसवर, याच प्रिन्सिपलच्या बेसवर तयार करतो आहे. मग त्याच्यानंतर 1840 ते 1845 या 44 या 4 वर्षामध्ये, 1840 ते 1844 या कालखंडामध्ये DC जनरेटर्स आणि DC मोटरचा शोध लागला. ती कंपनी होती एक, पर्टिक्युलर सायंटिस्ट नव्हते तिथं, म्हणून तिथं आपल्याला काही सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवायची गरज नाही आहे. तर 1840 हे वर्ष तुम्ही लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्या नॉलेजसाठी, कारण तुम्हाला लिंक लागेल पुढे. आणि हे आपण पाहणार तर आहे सगळं, पण नंतर आपल्याला हेच माहीत नाही आहे की काय पहिले आलं. म्हणजे आता तुमच्या डोक्यात आता पण तुम्हाला काहीच माहीत नव्हतं की पहिले कशा शोध लागला, पहिले जनरेटर आलं की बॅटरी आली की सोलर प्लेट आलं. सोलर प्लेट दूर दूरमध्ये नाही यायचो ना पिक्चरमध्ये. त्याच्यानंतर मग
लॅम्पचा शोध कधी लागला, यांचं सर्किट कधी बनलं, हे सगळ्या बेसिक गोष्टी आहे ज्या आपल्याला लक्षात असल्या पाहिजे. तर 1840 ते 1844 मध्ये कशाचा शोध लागलेला आहे? डीसी बरं, डीसी एसी नाही, डीसी जनरेटर्स अँड मोटर्स, जनरेटर अँड डीसी मोटर्स इन्व्हेंटेड. देन मग पुढे गेलो आपण तर इसवी सन 1874, काही पुस्तकामध्ये 74 भेटलाय मला, तर काही ठिकाणी 1800 तुम्हाला भेटेल, तुम्ही गुगलही केलं तुम्हाला भेटेल की इथून त्याची प्रोसेस सुरू झाली. तसं तर 1802 मध्येच कार्बन आर्क लॅम्प तयार झाला होता, कार्बन आर्क लॅम्प, पण तो काही तुम्हाला असा प्रकाश देत नव्हता, कमर्शियली लाईट ब्राईटनेस, त्याच्यामुळे तो तर कधी वापरण्यात आला नाही जास्त. तर 1874 और इथे मी तुम्हाला 2 वर्ष सांगतो. एक आहे 1879, काही पुस्तकामध्ये 1874 सुद्धा आहे. तर तुम्ही हेच लक्षात ठेवा गुगलनुसार, हे गुगलनुसार आहे 1879. तर 1879 मध्ये पहिला जो आहे इनकॅन्डिसंट लॅम्प, इनकॅन्डिसंट लॅम्प इन्व्हेंटेड. त्याच्यामध्ये टंगस्टन फिलामेंटचा यूज केला गेला आहे. इनकॅन्डिसंट लॅम्प पाहिला का? इनकॅन्डिसंट लॅम्प, तो पिवळ्या कलरचा लॅम्प जो पिवळा प्रकाश देतो आपल्याला, इनकॅन्डिसंट लॅम्प. कोण शोधला आहे माहिती असेल नाव आपल्याला, थॉमस अल्वा एडिसन. ठीक आहे, एडिसन हे त्या शताब्दीमधले सगळ्यात मोठे सायंटिस्ट होते. खूप सारे हजारापेक्षा जास्त पेटंट यांच्या नावावर आहे. ओके, आणि यांनी, आता तुम्ही जेव्हा गुगल कराल, ब्रीफ हिस्ट्रीमध्ये जाल, तर तेव्हा असं कळेल, भरपूर साऱ्या गोष्टी कळेल. आता मी ते सांगत नाही तुम्हाला, आपल्याला गरजही नाही, तुम्ही जाऊ नका सध्या, नंतर लागल्यानंतर एकदम सबस्टेशनला बसलो आहे आपण आता रिकामा, तेव्हा कर्जा अभ्यास तो. थॉमस अल्वा एडिसन, त्यांनी काय इन्व्हेंटेड केलेलं आहे? फर्स्ट इनकॅन्डिसंट लॅम्प. तर कमर्शियली म्हणजे ज्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाश घेऊ शकतो. ठीक आहे, फर्स्ट इनकॅन्डिसंट लॅम्प. पहा आता तुम्ही पहा, इथे एक सर्किट बनते. मजेशीर गोष्ट पहा, माझ्याकडे वेळ आहे, तुमच्याकडे वेळ आहे, हे बेसिक आपल्याला माहीत असलं पाहिजे, म्हणून या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगत आहे. मी जर हे स्किप केलं तर तुम्हाला कधी कळणारही नाही, तुम्ही कधी त्याच्यावर विचारही करणार नाही, आणि तुम्हाला विचार केला तर खूप सारा वेळ जाईल तुमचा. पण हे बेसिक, आता पहा, सेल आणि हा लॅम्प, तर इथे एक सेल दिसत आहे आपल्याला, एक लॅम्प दिसत आहे. सेलचा शोध कधी आहे? 1700 किंवा 99 किंवा 1800, बरोबर. 1799 किंवा 1800, मी इथं 1800 लिहिले आहे पॅटर्ननुसार. आणि हा ते जे तुम्हाला सांगितलं गेलं आहे 1889, ते सुद्धा पेटंटचंच इयर आहे. हे जे 1879 सांगितलेलं आहे, 1879, हे सुद्धा पेटंटचंच इयर आहे, म्हणजे यावर्षी त्यांना पेटंट भेटलं त्याचं. तर हे 1800 आणि हे 1879, बरोबर. हे 79 इयरचा फरक आहे याच्यामध्ये, 1-2 इयरचा नाही आहे. म्हणजे जवळपास ॲप्रॉक्सिमेटली किती वर्ष? 80. हे 1799 जर पकडले तर किती वर्ष झाले? 80. या 80 वर्षानंतर यांची भेट झाली. कोणाची? सेल आणि लॅम्पची. सेल म्हणजे काय आहे आपल्याकडे? सोर्स. आणि हा लॅम्प काय आहे आपल्याकडे? लोड. जशी यांची भेट झाली, हा लॅम्प लागला, बरोबर. म्हणजे पहा आता की जगाला जो प्रकाश आहे तो इथून इथे भेटायला किती वर्ष लागलेलं आहे. ओके, आता हे त्या व्यक्तीची किमया, थॉमस अल्वा एडिसनची, की त्यांनी इथे हा कमर्शियली लॅम्पची कल्पना आणली आणि लावला. पचून राहिलं का एवढपर्यंत? पहा, एवढ्या वर्षानंतर हे सर्किट बनलं. तसं सर्किट बनलं होतं, पण हे आता लोड, सोर्स आणि लोड, लॅम्प लोडचं एक सर्किट बनलं, बरोबर. आणि वायर्स, आणि मग याच्यातून इथे तुम्हाला माहितीच आता इथं व्होल्टेज आहे, बेसिक गोष्ट, इथं व्होल्टेज आहे, याच्यातून काय वाहत आहे? करंट. आणि या लॅम्पच्या अंदर काय आहे? रेजिस्टन्स. बस अशा पद्धतीनं याच्यामध्ये तर आलंच आहे ओम्स लॉ आपला. तर पाहून घ्या. मग आता लॅम्प लागला, लॅम्पपासून आपल्याला काय मिळू लागला? प्रकाश, तोच तो प्रकाश, बरोबर.
तर जो प्रकाश भेटून आला आता तो घरोघरी पोचावा लागेल ना आपल्याला. तेव्हा विचार करा, म्हणजे आपले आजोबा वगैरे जर पकडले आपण, आजी आजोबा, त्यांच्यासाठी टी व्ही हे खूप मोठा शोध होता. म्हणजे ते टी व्ही पाहत होते तेव्हा, जेव्हा आधीच्या याच्यामध्ये रामायण वगैरे चालत होतं किंवा अजून काही जे टी व्ही सिरियल चालत होते तेव्हा त्याच्यामध्ये दाखवत होते उडताना वगैरे, तर त्यांना त्याचीच किती मोठी हे होती, म्हणजे आश्चर्य आजही आहे. मग आपल्या आईलाही असं होतं, जर तुम्ही दाखवलं आणि त्यांना जर आता आपल्याला माहीत आहे की कम्प्युटरवर सुद्धा खूप साऱ्या गोष्टी बनवल्या जातात. आता तर AI आलेला आहे, कोणताही कशाचाही व्हिडिओ आपण पटकन बनवू शकतो, बरोबर. बॉडी कोणाचं, मुंडकं कोणाचं, असं काहीही करू शकतो जोडजाड आपण. ओके, अशा सुद्धा टेक्नॉलॉजी आहे. पण आता त्यांना नाही माहीत ना की हे कसं केलं जाते, तर त्याच्यासाठी खूप सारा मोठा नवल आहे. बरं, हे ठीक आहे, पण आता टी व्ही तेव्हाचा किती मोठा शोध असेल की बा माणसं त्या टी व्हीमध्ये चालताना दिसून आले आहे, बोलताना दिसून आले, नाचताना दिसून आलेले आहे एका डब्याच्या अंदर. म्हणजे कधी कधी तर लोक विसरून जायचे की ते आपण चित्र आजही पाहाल तुम्ही, आपण पाहतो तेव्हा, सिनेमा पाहतो तेव्हा आपण अक्षरशः कधी कधी इमोशनल होऊन जातो. आपण थोड्या वेळपर्यंत विसरून जातो की आपण पिक्चर पाहत आहे, बरोबर. आपल्यासमोर कॅरेक्टर्स आहेत, बरोबर. एवढं आपण त्याच्यामध्ये मग्न होऊन जातो आणि डायरेक्टर्स लोक पिक्चर बनवतात आणि तेवढं ते केल्या जाते. तेव्हाच्या काळामध्ये काय सिच्युएशन असेल, टी व्ही हाच एक मोठा शोध होता आणि त्याच्यातही लॅम्प त्याच्या आधी आला. 1927 मध्ये टी व्हीचा शोध लागला, 1927. त्याच्या अजून हे 50 वर्ष मागे आहे लॅम्प. लोक याला छोटासा स्मॉल सन म्हणत होते, स्मॉल सन, सूर्य, बरोबर. हा तेव्हाचा खूप मोठा शोध, बरोबर, लॅम्प. कारण की घरामध्ये आपल्याला रात्रीसुद्धा जो टेब्यापासून प्रकाश भेटत होता, बरोबर, टेंबा घासलेटचा तेलाचा, बरोबर, तर तो आपल्याला आता लाईटपासून भेटायला लागला. पण हे आपल्याकडे अजून यायचं होतं, हे चालू होतं तिकडे US मध्ये. मग आता हे जे कमर्शियली आहे, आता हे सायंटिस्ट लोक काय करतात, नवीन शोध लागल्यानंतर कशासाठी लावतात, जगाच्या कल्याणासाठी आणि मार्केटिंगसाठी, बिझनेससाठी. आता याचा इलेक्ट्रिक बाईकचा शोध कशासाठी लागला, फक्त बनवण्यासाठीच आहे का? आता ते सगळ्यात जास्त मार्केट कशाचं आहे, इलेक्ट्रिक बाईकचं आहे. तर आता याला मार्केटिंग करावं लागेल. तर याच व्यक्तीनं, थॉमस अल्वा एडिसननं, हे किती वर्ष आहे, 1879, बरोबर. त्याच्यानंतर मग इसवी सन 1800, याच्यामध्ये समजा तुम्ही ॲड करा 3 वर्ष अजून, म्हणजे हे होते 1882. नंतर यांनी फर्स्ट कमर्शियल पॉवर प्लॅन्ट उभारला. कोणा? याच थॉमस अल्वा एडिसन यांनी, बरोबर. फर्स्ट कमर्शियल पॉवर प्लॅन्ट, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट, बरोबर. जनरेटरचा शोध आधीच लागला होता, DC जनरेटर. मग DC जनरेटर्स मोठ्या प्रमाणामध्ये वीज तयार केली, लाईन हे ट्रान्समिट केली, डिस्ट्रीब्यूट केली, आणि जे एकदम त्या जमान्यातले रिच लोक असेल, रॉयल्स फॅमिलीमधले, त्यांच्या घरामध्ये काय लागले, लाईट्स लागले, बरोबर. असा तो पिक्चर. मग मार्केटिंग सुरू झालं, बिझनेस यायला लागला, पैसा भेटायला लागला आणि यांची कंपनी मोठी व्हायला लागली. मग यांच्या कंपनीमध्ये एक सायंटिस्ट आले, निकोला टेस्ला. ओके, ॲक्च्युली टेस्ला ही USचे नाही आहे, UK कडचे आहे. तर ते त्या कंपनीमध्ये, यांच्या कंपनीमध्ये ॲज असिस्टंट इंजिनियर म्हणून, इलेक्ट्रिकल असिस्टंट इंजिनियर म्हणून कामाला होते. आणि मग त्यांच्या डोक्यातही आलं की बा हे वीज जे रिच लोकांपर्यंत जात आहे, ही गरिबांपर्यंत सुद्धा पोहोचली पाहिजे, बरोबर. तिथले गरीब म्हणजे आपल्याकडचे श्रीमंत म्हणू आपण तेव्हाचे, बरोबर. तर खूप साऱ्या दूर अंतरापर्यंत ट्रान्समिट होईल, कारण की प्रत्येक ठिकाणी आपण पॉवर प्लॅन्ट नाही उभारू शकत ना. तर ही वीज दूर ठिकाणापर्यंत गेली सुद्धा पाहिजे आणि स्वस्त सुद्धा पडली पाहिजे. कारण की DCचं एक तेव्हा इथं सप्लाय कोणता आहे, हा DC, बरोबर. तर DCचा प्रॉब्लेम काय होता की व्होल्टेज ड्रॉप होत होता लाईनमध्ये. तर व्होल्टेज ड्रॉप जास्त लांब अंतरापर्यंत आपण याला डिस्ट्रीब्यूट करू शकत नव्हतो. तर म्हणून मग आता निकोला टेस्ला यांनी शोध लावला. म्हणजे त्याच्यानंतर, म्हणजे इथून, आता हे वर्ष मला कन्फर्म माहीत नाही आहे, बरोबर, पण 1900च्या जवळपास ऑर नंतर, म्हणजे याच्या आधीच एंडला, ठीक आहे, इसवी सन 1900च्या एंडला जवळपास, निकोला टेस्ला जे सायंटिस्ट आहे त्यांनी AC जनरेटरचा शोध लावला, ACचा शोध लावला. ॲक्च्युली यांनी AC कसा तयार होतो आणि तो किती इफेक्टिव्ह आहे हे समजून सांगितलं होतं या भाऊला, म्हणजे या सायंटिस्टला, बरोबर. पण यांना वाटलं की हे जर अंमलात आणलं तर आपलं मार्केट खराब होऊन जाईल, बरोबर. कारण की DC जो आहे, जो सप्लाय यांचा होता DC, हा रिच लोकांपर्यंतच जात होता आणि त्यांना तिथपर्यंतच ठेवायचा होता, असं काही पुस्तकात सांगितलं गेलं आहे, काही व्हिडिओमध्ये सुद्धा सांगतात.
का जे मी पाहिलेले आहे, मी माझ्या घरचं काही सांगत नाही, तुम्ही अभ्यास करता नंतर तुम्हाला कळेल. याच्यात काही थोडंसं 19-20 असेल तर तुम्ही त्याला करेक्ट करून घेता तुमच्या लेवलला. तर फक्त चुकीची इन्फॉर्मेशन मी सांगण्याचा प्रयत्न करत नाही आहे, जेवढी आहे तेवढी बरोबरच आहे, पण हे मी वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. तर यांची जे हे तर सत्यच आहे सगळं. तर यांचा जो सप्लाय होता तो DC होता आणि यांनी कशावर इन्व्हेन्शन केलं, ACवर. तर जेव्हा ही आयडिया यांना सांगितली तेव्हा यांनी रिजेक्ट केली आणि यांना कंपनीमधून काढून टाकलं. कारण यांना कळलं होतं की आता हा जर इन्व्हेंट आला तर जे मोठं मार्केट आहे, जे रिच लोकांचं आहे, ते आपलं काय होऊन जाईल, लॉस होऊन जाईल. म्हणून मग यांना काढून टाकलं. हे वेगळे झाल्यानंतर यांनी आपल्या नावाने कंपनी स्थापन केली, टेस्ला. आताची टेस्ला ती नाही आहे, वेगळी टेस्ला, ठीक आहे. टेस्ला कंपनी स्थापन केली, त्याच्यामध्ये एम्प्लॉईज होते आणि मग त्यांनी रिसर्च करून AC जनरेटर्स, AC मोटर्स, इंडक्शन मोटर जे आहेत यांचे काय लावले, शोध लावला. मग इथूनच ट्रान्सफॉर्मर वगैरे जे आहे हे सुद्धा यांचीच किमया आहे. कोण घ्या, AC जनरेटर्स, AC मोटर्स, ट्रान्सफॉर्मर, हे सगळ्यात मोठे शोध कोणी लावलेले आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सगळे शोध लागत गेले म्हणून हे पुढचे लागले गेले आहे. कोणी याच्यातलं असं डायरेक्ट येऊन नाही गेलेलं आहे. चार्जवर शोध लागला म्हणून पुढे अलेक्झांडर व्होल्टाला मदत झाली केमिकली चार्ज क्रिएट करण्यासाठी, की चार्ज क्रिएट झाला म्हणून सेल तयार झाला म्हणून करंट वाहला म्हणून त्या ऑरेस्टॉटला कळलं की मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मॅग्नेटिक फील्ड तयार झाले म्हणून एकमेकांवर सगळ्या गोष्टी काय आहेत, ह्या सगळ्या लिंक आहेत. आणि मग AC अशा तऱ्हेनं पुढे आलो आपण निकोला टेस्लांचं अजून एक सगळ्यात मोठं स्वप्न आणि सगळ्यात मोठा एक्सपेरिमेंट होता की यांना हवेतून इलेक्ट्रिसिटी पाठवायची होती. हवेतून, बरोबर. टेस्ला कॉइल्सच्या टेस्ला टावरच्या माध्यमातून डायरेक्ट, पण त्यांना तेवढा काय सफिशियंट फंड नाही भेटला. मग त्यांचं काहीतरी असं पुढे पुस्तकामध्ये म्हणजे व्हिडिओजमध्ये सांगितलं गेलं आहे की मग त्यांना फंडिंग नाही भेटलं, म्हणजे त्या प्रोजेक्टसाठी पैसा नव्हता, कमी पडला. त्यांनी जो काही होता तो लावला, पण तो काही एक्सपेरिमेंट अजून पूर्णपणे झाला नव्हता आणि त्यांना त्याचे यश भेटलं नव्हतं. तर मग त्यांनी काय केलं, त्या कंपनीतून सोडून दिलं. म्हणजे कंपनीचे जे शेअर्स होते ते सगळे एम्प्लॉयच्या नावावर वाटून दिले आणि जे स्वतःचं उर्वरित आयुष्य आहे ते फक्त एका हॉटेलमध्ये काढलं, बरोबर. आणि ते त्यांना त्यांच्या कंपनीच्या एम्प्लॉईनच तिथपर्यंत मरेपर्यंत त्या हॉटेल्समध्ये पोचलं, ओके. आणि शेवटी जो मृत्यू आहे त्यांचा तो त्यांच्या त्या हॉटेलमध्येच झाला. अशी यांची हिस्ट्री आहे तेव्हाचे हे महान सायंटिस्ट. मग त्याच्यानंतर मग पुढे इथूनच या 1900 पासूनच सेमीकंडक्टर्स म्हणजे ॲक्च्युली व्हॅक्यूम डायोड्सचा शोध लागला होता. व्हॅक्यूम डायोड मग पुढे 1940 ते 1942 तिथं आलो आपण. मग सेमीकंडक्टर्स, जर्मेनियम आणि सिलिकॉन, मग डायोडचा शोध लागला. मग ट्रान्झिस्टर्स, मग 1959 ICचा शोध लागला. मग 1971 मायक्रोप्रोसेसरचा शोध लागला. मग पुढे टेलिफोन्स आले, मग फोन आले, मग अँड्रॉइड फोन आले, बरोबर. मग माहिती आहे तुम्हाला ॲपल वगैरेचे फोन, आयफोन्स आले. पहिले तर आयफोन्सच आले, पहिले आयफोन आले, अँड्रॉइड, मग देन अँड्रॉइड सिस्टीम आली. आणि मग 2012 पासून आपल्या हातामध्ये स्मार्टफोन आले. आणि जेव्हापासून स्मार्टफोन आले तेव्हा मोबाईल हा स्मार्ट होत गेला आणि माणूस हा खाली होत गेला डोक्यानं, असं. आणि मग या मोबाईलनं सगळ्या वस्तू खाऊन टाकल्या. कॅल्क्युलेटर, घड्याळ, बरोबर, अलार्म, ह्या सगळ्या गोष्टी खात गेला. कॅलेंडर वगैरे सगळ्या गोष्टी कशाच्या हातमध्ये आला, मोबाईल. आता जर 2x2 पण करायचं असेल तर आपण पटकन काय काढतो आहे, मोबाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल बेसिक कॅल्क्युलेशनसाठी सुद्धा मोबाईल काढतो. थोडक्यात ही हिस्ट्री होती. आता या हिस्ट्रीचं आपल्याला काम कुठं पडणार आहे, जनरेटरमध्ये. कारण तुम्हाला इथं कळलं की याच्यामध्ये काय काय होत गेलं आहे, हा याचं काम आहे आपल्याला. कारण की इथे पहा, करंटमुळे काय तयार होते, चुंबकीय क्षेत्र. याचं काम आपल्याला जनरेटरमध्ये आहे. आणि या प्रिन्सिपलचं काम आहे आपल्याला फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. काय आहे, कंडक्टर जेव्हा एखादा कंडक्टर किंवा कॉईल चुंबकीय क्षेत्र कापते. आणि हे पाठ करायची गरज नाही पडली पाहिजे तुम्हाला. नॅचरली या डायग्रामवरून आपल्या लक्षात आलं पाहिजे. जेव्हा एखादा कंडक्टर किंवा कॉईल चुंबकीय क्षेत्र कापते तेव्हा त्या कॉईलमध्ये किंवा कंडक्टरमध्ये, कॉईलमध्ये EMF तयार होतो. आता कोणी जर असं विचारेल की सर EMF म्हणजे काय, तर काल कुठं होता तू, असा माझा क्वेश्चन होता असेल तुम्हाला, बरोबर. EMF म्हणजे काय, वायरमध्ये काय आहे, इलेक्ट्रॉन्स. बस या इलेक्ट्रॉनला पुढे जाण्यासाठी
जो फोर्स इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करण्यासाठी जो फोर्स आवश्यक असतो, पाण्याच्या पाईपलाईनमध्ये पाण्याला पुढे जाण्यासाठी दाब आवश्यक असतो, सेम तसंच हा काय आहे दाब, ज्याच्यामुळे इलेक्ट्रॉनचं काय होते वहन. तर तेच आहे इथं इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स. बस तुम्हाला खरंच समजला नसेल हात लावून पाहू शकता, थोड्याशा कमी व्होल्टेजवर तुम्हाला जाणार. तुमच्या बॉडीमध्ये जर इलेक्ट्रॉन गेले, तुम्हाला जर शॉक लागला म्हणजे मानून घ्यायचा की तिथं दाब आहे जो तुमच्या बॉडीमध्ये इलेक्ट्रॉन काय करत आहे ट्रान्सफर करत आहे. ठीक आहे. आता हे लिहित बसणार नाही आपण, जे तुमच्या नोट्समध्ये येऊन जाईल सगळं तुम्हाला माहीतच राहील. फक्त हे इयर जे आहे हे तुम्ही थोडक्यात लक्षात असू द्या. एका वाक्यात जर लिहायचे असेल तर कसे लिहिणार आपण, याच्या आधी 1799च्या पूर्वी काय आहे चार्ज सांगा. 1799 काय आहे सेल, फक्त वर्ष लिहित आहे. त्याच्यानंतर मग 1820 इलेक्ट्रो मॅग्नेटिझम, माहिती आहे ना इलेक्ट्रोमॅग्नेटिझम काय आहे आता. हां, देन 1832 1827 घेऊन घ्या पहिले ओम्स लॉ. पुढे 1832 फॅरेडेज लॉ. 1840 ते 44 DC जनरेटर आणि मोटर्स. 1889 लॅम्प आणि देन त्याच्यानंतर हा समजा 1882 पॉवर प्लांट आणि त्याच्यानंतर समजा जवळपास ॲप्रॉक्सिमेटली AC जनरेटर मोटर ट्रान्सफॉर्मर एवढं छापून घ्या तुम्ही बस. ओके. तर आता पहा आपण जे आहे जनरेटर्स ते पाहत होतो. इथे आलो आपण आता हा जो जनरेटर आहे मग तो AC जनरेटर असो की DC जनरेटर असो, प्रिन्सिपल एकच आहे. जेव्हा केव्हा कंडक्टर किंवा कॉईलला चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरवल्या जाईल. सर तुम्ही एक सांगा फिरवल्या जाईल की कापल्या जाईल. आता पहा, कारण कसं आहे मित्रांनो तुम्हाला समजायला खूप वेळ लागेल. पाय मी इथं काय लिहिलं आहे, जेव्हा एखादा कंडक्टर किंवा कॉईल चुंबकीय क्षेत्र कापते तेव्हा त्या कॉईलमध्ये काय तयार होते EMF तयार होते. आता हा जो मी याच्यामध्ये असं म्हटलं का कुठं की कॉईलला फिरवले असता कॉईलमध्ये EMF तयार होते, नाही ना. कारण की यांचा जो फर्स्ट लॉ आहे हा त्यांचा फर्स्ट लॉ आहे. कोणाचा, मायकल फॅरेडेचा, बरोबर. तर हा जो फर्स्ट लॉ आहे या फर्स्ट लॉ मध्ये एवढंच आहे, पण जो EMF तयार होते तो दोन प्रकारचा तयार होते. जो तयार होणारे EMF असते तो दोन प्रकारचा असतो. तर दोन प्रकारचा कोणता पहा, इंड्यूस EMF. इंड्यूस म्हणजे तयार होणे, इंड्यूस EMF हा दोन प्रकारचा आहे. एक आहे स्टॅटिकली इंड्यूस EMF, स्टॅटिकली इंड्यूस EMF, आणि एक आहे दुसरा डायनॅमिकली इंड्यूस EMF. डायनॅमिकली इंड्यूस EMF हे दोन शब्द जे आहे स्टॅटिक आणि डायनॅमिक, पहिले याचा अर्थ समजून घ्या. स्टॅटिक म्हणजे स्थिर फिक्स आणि डायनॅमिक म्हणजे फिरणं, एक तर फिरतं म्हणा किंवा मुवमेंट म्हणा तसं. तर हे फिरते आणि हे स्टॅटिक. आता तुम्ही ट्रान्सफॉर्मर पाहिलेलंच आहे, एवढं तर नादान नाही आहे तुम्ही की सगळ्यांनी ट्रान्सफॉर्मर पाहिलं नसेल तर ट्रान्सफॉर्मर पाहिलंच आहे. आता ट्रान्सफॉर्मरमध्ये फिरता भाग असतो का कोणता, नाही. ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणताही फिरता भाग नसतो. आपण पाहतो ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये दोन वाइंडिंग असतात. एकाला सप्लाय देतो आपण आणि दुसऱ्यापासून सप्लाय आपण घेतो, बरोबर. समजा जसं आता इथं हा जर लॅम्प असेल, हा लॅम्प आहे
हे दोन कॉईल आहे ज्या सेपरेट असतात आणि याला आपण एका साईडनं काय देतो, सप्लाय. पहा मी सप्लाय कोणत्या कॉईलला दिला, पहिल्या, आणि लॅम्प कोणत्या कॉईलवर लागत आहे, दुसऱ्या. हे पहिली कॉईल आणि ही दुसरी कॉईल टोटली वेगवेगळी आहे. पहिली कॉईल आणि दुसरी कॉईल टोटली वेगवेगळी आहे. कोणताही वायरला वायर जोडलेला नसतो, बरोबर. दोन्ही कॉईल सेपरेट असतात इलेक्ट्रिकली. हा फक्त ही कॉईल याच्या जवळ गुंडाळल्या जाते किंवा मग याच्यावर गुंडाळल्या जाते, बस एवढंच असते. गुंडाळल्या गेल्यानं वायरला वायर टच होत नाही, कारण की ती वायर इन्सुलेटेड असते. सुपर इनॅमल्ड कॉपर वायर असते तर इन्सुलेटेड असते आणि त्याच्यामध्ये अजून इन्सुलेशन सुद्धा दिले जाते. जेव्हा हे कॉईल याच्यावर गुंडाळल्या जाईल तेव्हा या कॉईलवर पहिले इन्सुलेशन सुद्धा दिल्या जाईल. तर ही कॉईल इलेक्ट्रिकली कनेक्टेड नाही आहे, हे सगळ्यात महत्त्वाचा फरक समजून घ्यायचा. याला म्युच्युअल इंडक्शन म्हणतो आपण. काय होते की जे पहिली कॉईल आहे जिला आपण सप्लाय देतो त्या कॉईलला म्हटलं जाते प्रायमरी वाइंडिंग, आणि जिच्यापासून आपण सप्लाय घेतो तिला म्हटलं जाते सेकंडरी वाइंडिंग किंवा सेकंडरी कॉईल. तर जेव्हा आपण या प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय देतो तेव्हा याच्यातून काय वाहते, करंट वाहल्यामुळे इथं काय तयार होते, चुंबकीय क्षेत्र. मग हे चुंबकीय क्षेत्र दुसऱ्या कॉईलकडून काय होते, कापल्या जाते, आणि दुसऱ्या कॉईलकडून कापल्या गेल्याच्या नंतर दुसऱ्या कॉईलमध्ये तयार होते EMF. हे 5व्या चॅप्टरमधला पार्ट आहे, पण मी तुम्हाला इथंच सांगितला. पण 5व्या चॅप्टरमध्ये हे बोलेल की हे पहिल्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलेलं आहे म्हणून, तर लक्षात ठेव जा, नाही तर हम नाही थे उस दिन, बरोबर. असं नाही झालं पाहिजे. माझ्याकडे कॅमेरे लावले आहे, मी चेक करेन त्या दिवशी, पाहून घे जा. ते इथं काय सांगितलं मी तुम्हाला, प्रोसेस काय झाली. पहिल्या कॉईलला काय दिलं आपण, सप्लाय नंतर काय वाला, करंट वाल्यामुळे काय तयार झालं, चुंबकीय. माहिती आहे ना आता, करंट वाल्याच्या नंतर चुंबकीय क्षेत्र तयार होते. मग हे चुंबकीय क्षेत्र दुसऱ्या कॉईलकडून कापले. कसं सर, कॉईल तर फिरत नाही आहे. तर हा क्वेश्चन आपला आता बरोबर असेल. कॉईल जरी, ही जी दुसरी कॉईल आहे सेकंडरी वाइंडिंग किंवा कॉईल, ही जरी फिरत नसेल तरी हे चुंबकीय क्षेत्र बदलत आहे. हे जे चुंबकीय क्षेत्र आहे हे बदलते आहे, अल्टरनेटिंग आहे. बदलते चुंबकीय क्षेत्र, टोटली कन्सेप्ट वेगवेगळे आहे. बदलते चुंबकीय क्षेत्र काऊन बदलते, कारण की सप्लायच बदलते आहे. सप्लाय बदलत आहे ना, AC आहे. म्हणजे जो करंट वाहत आहे तो आपली दिशा कंटिन्युअसली काय करत राहतो, दिसते का तुम्हाला बाहेरून, टेस्टरनं पाहिल्यावर दिसते का, नाही बा एकदा न्यूट्रलवर टेस्टर लागून राहिला, एकदा फेजवर लागून राहिला, नाही ना, तुम्हाला बाहेरून दिसणारही नाही. पण आतमध्ये करंटची डायरेक्शन सतत काय होऊन राहिली, चेंज. आणि आताच सांगितलं तुम्हाला, आत्ताच सांगितलं थोड्या वेळा अगोदर, की करंटची डायरेक्शन जर चेंज होत असेल तर चुंबकीय क्षेत्राची सुद्धा डायरेक्शन काय होते, चेंज. मग जर करंट बदलता आहे तर चुंबकीय क्षेत्र कसं स्थिर असेल, चुंबकीय क्षेत्र पण कसं असेल, बदल. जर हा करंट DC असता तर करंटची डायरेक्शन स्थिर, म्हणजे चुंबकीय क्षेत्राची सुद्धा डायरेक्शन काय राहिली असते, स्थिर. मग तुम्ही त्याला काय म्हटलं असतं, स्थिर चुंबकीय क्षेत्र. मग हे सध्या कोणतं आहे, बदलतं चुंबकीय क्षेत्र. तर AC मुळे कोणतं सप्लाय तयार, कोणतं चुंबकीय क्षेत्र तयार होते, बदलतं चुंबकीय क्षेत्र. मग जरी हे दुसरी कॉईल स्थिर आहे तरी चुंबकीय क्षेत्र वारंवार आपली दिशा काय करत आहे, चेंज. तेव्हा जेव्हा ते वारंवार आपली दिशा चेंज करत आहे तेव्हा ते वारंवार छेदत आहे, कोणाला, कॉईलला. म्हणजे कॉईलकडून चुंबकीय क्षेत्र काय होत आहे, कापल्या जात आहे. आणि मग त्या कॉईलमध्ये तयार झाला EMF. आणि मग EMF तयार झाला की मग फोर्स तयार झाला. फोर्स तयार झाला की काय वाहते, करंट. सर्किट कंप्लीट असेल तर करंट वाला तर लॅम्प लागते. लॅम्प लागला की आपल्याला प्रकाश भेटते, तेच प्रकाश, लाईट भेटते, बरोबर. मग सर एवढं करायची गरज काय होती, तामझाम, लॅम्पच लावायचा होता ना. तर हे दोन वायर सरळ इथं लावलं असं जमलं नसतं का, बरोबर. इकडे कोणता सप्लाय दिला तुम्ही, AC. तुम्हाला इकडे सुद्धा कोणता भेटते, ACच, नाही तर ACचं DC. हे काही पिक्चर नाही आहे. आणि मधातला ट्रान्सफॉर्मरच आहे. हे जे मधातलं तुम्हाला दिसते हे आपलं ट्रान्सफॉर्मर. तर या ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण कोणत्या कॉईलला फिरवलं आहे का, नाही. कॉईलला न फिरवता काय तयार झाला, EMF. म्हणजे हा कोणता झाला मग, स्टॅटिकली. बसलं का, हां. आणि जेव्हा आपण कॉईलला फिरून EMF तयार करतो तेव्हा त्याला म्हटलं जाते मग डायनॅमिकली. जसं आता दोन मॅग्नेट आहे N आणि S, आणि या दोन मॅग्नेटच्या मधात आपण एक कॉईल ठेवली, आणि देन आपण याला फिरवलं. हे चुंबकीय क्षेत्र आणि ही आपली कॉईल. तर जेव्हा आता हे कॉईल फिरवायची असेल तिला एका शाफ्टवर फिट करावं लागेल. त्या शाफ्टला आपल्याला फिरवावं लागेल. तर जो शाफ्ट आहे
याला आपण काय करू, इथं रोटेट करू. तर शाफ्टला जेव्हा आपण रोटेट करू तेव्हा ही कॉईल काय होईल, फिरेल. आणि कॉईल जेव्हा फिरेल तेव्हा त्या कॉईलकडून ते स्थिर चुंबकीय क्षेत्र काय होईल, कापल्या जाईल. इथं हे हे कोणतं चुंबकीय क्षेत्र आहे, स्थिर आहे. लक्षात ठेवा, पहा, स्थिर चुंबकीय क्षेत्र. आणि त्या स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये त्या कॉईलचं काय होत आहे, रोटेशन, फिरत आहे, डायनॅमिक आहे. स्थिर आहे का कॉईल, नाही, तर डायनॅमिक आहे. आणि कॉईलला फिरवल्याच्या नंतर कॉईलकडून चुंबकीय क्षेत्र कापलं जात आहे आणि EMF तयार होत आहे. म्हणजे जो तयार होणारा EMF आहे हा डायनॅमिकली आहे, हा डायनॅमिकली इंड्यूस EMF आहे आणि हा स्टॅटिकली इंड्यूस EMF. समजला का? अजूनही काही डाऊट असेल तर आताच विचारा, की सर नाही समजला, डबल रिपीट करतो. आणि लाज शरम काहीच नाही याच्यात, बरोबर, आपण आपलेच आहे, बरोबर. हाच फायदा आहे ऑफलाईन बॅचचा. जसं ते हे ऑनलाईन बॅचवाले आहे, बरोबर. आता याला डाऊट आला तर काय करावं यांना सांगा, कुठं पाय घासावं, बरोबर. तसं त्याला येणारच नाही म्हणा, बरोबर, पण तरी तुम्ही ते हुशार आहे आपल्यापेक्षा. तुमच्याकडे जिता जागता माणूस उभा आहे, बरोबर. तर काही डाऊट असेल तर विचारा. स्टॅटिकली आहे, कॉईलला फिरत आहे का, नाही, कसं सगळं मी जनरली डाऊटचं कामच नाही पडू देत, बरोबर. कारण मला माहिती आहे, मी ज्याच्यातलं काही स्किप केलं तर डाऊट तयार होता. तुम्हाला जर मी सांगितलं असतं की हे चुंबकीय क्षेत्र बदलतं आहे, तुमच्या डोक्यात डाऊट तयार झाला, कापलं कसं केलं, बरोबर. तर आता पहिलेच क्लिअर आहे की हे काय आहे, बदलतं आहे. लिहिलं पण आहे आपण तिथं, ते लिहिलं, बरोबर. आणि इकडे काय आहे, स्थिर आहे. इकडे ऑलरेडी दाखवलं, शाफ्टला आपण काय करत आहे, फिरवत आहे. कशाने फिरवा, हातानं, प्रायमरनं, डिझेल इंजिन, पेट्रोल इंजिन, पवन चक्की व घासलेट काही जे काही आहे ते कशाने फिरवा याला, पण फिरवा, कॉईलला फिरवा. हे झाले डायनॅमिक, म्हणजे डायनॅमिकली इंड्यूस EMF आणि एक आहे स्टॅटिक. या स्टॅटिकली इंड्यूस EMF मध्ये पण दोन प्रकार असतात. हा म्युच्युअल इंडक्शन झाला, एक याच्यामध्ये अजून असते सेल्फ इंडक्शन. या स्टॅटिकलीचे दोन प्रकार असते, एक असते सेल्फ इंडक्शन आणि एक असते म्युच्युअल इंडक्शन. ये क्या है ये बाद में देखेंगे आपण, बरोबर. म्युच्युअल इंडक्शन, आणि जो ट्रान्सफॉर्मर आहे तो म्युच्युअल इंडक्शनवर काम करतो. ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मर आणि जे ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे ते सेल्फ इंडक्शनवर काम करतात. तर हे इकडेच आहे असे दोन. बसलं का इथपर्यंत? तर मग आता जो आपण जनरेटर पाहत आहे, या जनरेटरमध्ये जो तयार होणारा EMF आहे, सांगा मग कसा आहे. आता स्टॅटिकली आहे की डायनॅमिकली आहे? डायनॅमिकली आहे. स्टॅटिकली आहे ना, पाहायचा, पाय घासाची वेळ नको येऊ देऊ. डायनॅमिकलीच आहे ना. हां, म्हणजे काही जण भेदभेद सांगून राहिले होते स्टॅटिकली, तर तेच मला शोधायचं होतं. आणि थोडासा तरी विश्वास ठेवत जायचं स्वतःवर तरी, बरोबर. माझ्यावर तर नाही, पण स्वतःवर तरी ठेवत जायचं की बा आताच पाहिलं आपण की कॉईलला फिरवत असेल तर कोणता EMF तयार होतो, डायनॅमिकली. तर याच्यामध्ये आपण कॉईलला फिरवत आहे ना, मग हे कशासाठी लावलं एवढं मोठं डिझेल, कशासाठी खर्च करू राहिलो आपण, बरोबर. आता तुमच्या डोक्यात असा डाऊट नका येऊ देऊ की सर मग बिना डिझेल खर्च करा, बिना कॉईलला फिरवता जर EMF तयार होऊ शकते. हा डाऊट आता एखादा असते ना सायंटिस्ट, बरोबर, तर सायंटिस्टवाला डाऊट, बरोबर, की सर कॉईलला बिना फिरवता जर EMF तयार होऊ शकते तर मग अननेसेसरी आपण कॉईलला फिरून EMF का तयार करू राहिलो. कारण कॉईलला फिरवणं म्हणजे डिझेल इंजिन आलं, मग त्याच्यात डिझेल टाकणं आलं, डिझेल कॉस्टही आली, बरोबर, मग पैसा खर्च आला, बरोबर. पण मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं राहील की मित्रांनो, इथं ऑलरेडी आपण याला काय दिला, सप्लाय. मग हा सप्लाय कुठून आला, तिथून आणाच लागेल ना. म्हणजे सगळ्यात पहिले डायनॅमिकली तुम्हाला तयार करावाच लागेल, बरोबर, किंवा मग सोलर प्लेटपासून घ्यावं लागेल, पण तुम्हाला पहिले तो लागेल. फुकटात काही भेटत नाही, बरोबर. इथं तुम्हाला डिझेल खर्च करावा लागेल, तर इथं तुम्हाला ऑलरेडी तुमच्याकडे सप्लाय पाहिजे. हां, मग असा डाऊट होता की सर मग हा लॅम्प डायरेक्ट त्या सप्लायवर का नाही लावला, बरोबर. तर डायरेक्ट लावू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला व्होल्टेज कमी जास्त करायचं असेल तरच तुम्ही असं करा. समजा आता हा लॅम्प 200 व्होल्टचा आहे, समजा हा लॅम्प 200 व्होल्टचा आहे आणि तिथं 1000 व्होल्ट आहे, तर लागेल का, नाही ना. समजा इथं 1000 व्होल्ट आहे, इथं 1000 व्होल्ट आहे आणि हा लॅम्प आहे 200 व्होल्टचा, तर 1000 व्होल्टवर 200 लॅम्पचा लॅम्प लागणार नाही काही, तो लावला तर फुटून जाईल, त्यातले फिलामेंट तुटून जाईल. मग आता 200 व्होल्टवर लावायचा असेल तर व्होल्टेज काय करावं लागेल, डाऊन. मग याच्यासाठी आपण यूज केला आहे हा ट्रान्सफॉर्मर. म्हणजे या ट्रान्सफॉर्मरची ही मोठीवाली कॉईल असेल जास्त टन्सची आणि हे छोटीवाली कॉईल असेल, याचे टन्स कमी असेल, तर याचं व्होल्टेज कमी असेल. म्हणजे इकडे जर 1000 व्होल्ट आहे तर इकडे किती व्होल्ट असेल,
200 जे पाहिजे आपल्याला त्याच्या हिशोबाने आपण व्होल्टेज तयार करू शकतो. आता 200 इकडे 1000 होतं, त्याच्या फक्त आपण 200 केलं, मग त्याच्यावर आपण हा लॅम्प लावला. इकडे 200 असेल आणि तुम्हाला 1000 वर लॅम्प लावायचं असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता. हे झालं स्टेप डाऊन. उलटं जर केलं तर ते होऊन जाणार स्टेप अप. असलं का हे? पण जर डायरेक्टच इथं 200 व्होल्ट असतं तर मग आपण ट्रान्सफॉर्मर नसतं यूज केला, मग आपण डायरेक्ट काय लावून टाकलं असतं त्याच्यावर? लॅम्प. हे तामझाम का केली बा? शेवटी तर लॅम्प एसीवरच चालू आहे, इकडे एसीच आहे, इकडे आउटपुटलाही काय भेटलं आपल्याला? एसी. तर ट्रान्सफॉर्मरमध्ये एसीचं एसीच राहते, फक्त तुमचं जे व्होल्टेज आहे आणि करंट आहे त्याच्यामध्ये बदल होतो, पॉवरमध्ये बदल होत नाही. पॉवर आणि फ्रिक्वेन्सीमध्ये ट्रान्सफॉर्मरमध्ये बदल होत नाही. जेवढी पॉवर तिकडे आहे तेवढीच पॉवर इकडे राहणार. करंटमध्ये आणि व्होल्टेजमध्ये बदल होते, फक्त फ्रिक्वेन्सी आणि पॉवरमध्ये बदल होत नाही. हे कळलं आणि हे कळलं तुम्हाला. ओके, तर आपण जाऊ आता पुढे. पहिले तुम्ही हे लिहून घ्या एवढं, मग आपण पुढे जाऊ आणखी, कारण हे कामाचं आहे, बेसिक आहे पण कामाचं आहे. आणि मी जे सांगतो तुम्हाला लिहून घ्यायला ते तुम्ही कंपल्सरी लिहा सगळ्यांनी. डन? ठीक आहे. तर तुम्हाला ज्या नोट्स प्रोव्हाइड करून दिलेल्या आहेत त्याला डाउनलोड करा, त्याच्या झेरॉक्स काढा, प्रिंटआउट काढा आणि त्याच्यावरून ते MCQs वाचणं चालू करून द्या. तुम्हाला काही शिकवल्यातून भेटेल, काही न शिकवल्यातून भेटेल, कारण की अजून तुमची फक्त आता सुरुवात आहे. जसं सिलेबस पुढे पुढे कंप्लीट होत जाईल तसं तुम्हाला ते MCQs जमेल. जसा जो चॅप्टर संपते तसं त्या चॅप्टरचे MCQs आपले वाचून झाले पाहिजे. सध्या फक्त एकच पुस्तक वाचा, 4 पुस्तकात वाचायची एवढा वेळ नाही आहे आपल्याकडे, आणि असेल तर तुम्ही वाचू शकता. पण मला तरी वाटते की सगळ्यात पहिले तुम्ही ॲज अ UPPCLचं हे जे पुस्तक आहे ते वाचणं सुरू करून द्या. ओके, अदरवाईज मग रेडेकर सरांचं आहे आणि एक आहे आपलं प्रदीप रेडेकर सर आणि एक के मेहता, असे 3 पुस्तकं आपल्याला वाचायचे आहे फक्त, बस. जाऊ पुढे? ठीक आहे, पहा. ते एवढं झाल्याच्या नंतर स्टॅटिकली आणि डायनॅमिकली हा डिफरन्स पाहिल्याच्यानंतर मग आपण आता जनरेटरवर परत. मी तुम्हाला पहिले सांगितलं की हा आपला मोठा टॉपिक आहे, लंबाच्या लेंगा. आता अजून तर सुरुवातीने झाली याची, आता फक्त आपण बेसिक पाहिलेलं आहे. आता या जनरेटरच्या आतमध्ये डायनॅमिकली इंड्यूस EMF तयार होत आहे. कशामध्ये तयार होत आहे EMF? कॉईलच्या आतमध्ये, बरोबर. तर ज्या कॉईलच्या आतमध्ये EMF तयार होते त्या कॉईलला नाव दिलं आहे आर्मेचर वाइंडिंग. म्हणजे याच्या आतमध्ये काय पाहिजे आपल्याला? कॉईल पाहिजे. पण नुसतं कॉईल पाहिजे का? नाही. कॉईल सोबत काय पाहिजे आपल्याला? स्थिर चुंबकीय क्षेत्र. जर स्थिर चुंबकीय क्षेत्र असेल तरच ते काय होईल? कापल्या जाईल. नुसतं कॉईल फिरून आले हवेत तर आजीवनही फिरवत राहिले तर काहीच होणार नाही आहे, बरोबर. कॉईलला फिरवायचं आहे पण कशामध्ये? स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये. पण फिरवायचं आहे तर सोबत काय लागेल आपल्याला? प्राइम पण लागेल ना. हां, तर म्हणून पहा, आता जे सगळं झालेलं आहे त्याच्यासमोर जाऊ आपण. हे ऑलरेडी मी लिहून ठेवलेलं आहे, बरोबर. कारण की आपला टाईम हा वाचला पाहिजे. कुठं ना कुठं तरी टाईम रेग्युलर बॅचमध्ये आपण ऑलरेडी लिहित नाही, सगळं बाकायदा एक एक गोष्ट आपण लिहितो, बरोबर. पण इथे तुम्हाला तेवढा वेळ आपल्याला कुठेतरी टाईम सेव्ह करावा लागेल. तर इथे पहा, इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन, कॉपर वायर लागेल आपल्याला. त्याच्यापासून काय बनवू आपण? कॉईल. तिलाच काय म्हणतो आपण? वाइंडिंग. अनेक कॉईल जेव्हा बनवतो तेव्हा ती झाली मग आपली वाइंडिंग. फक्त नुसतं एक कॉईल आहे तर मग ती एक कॉईलच झाली, कॉपरची वायर गुंडळली तर, जिला आपण काय म्हटलं? आर्मेचर वाइंडिंग. WDG शॉर्टकटमध्ये दिला आपण वाइंडिंग, आर्मेचर वाइंडिंग. दुसरं काय लागेल आपल्याला त्याच्यामध्ये? कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड, स्थिर चुंबकीय क्षेत्र. आता हे स्थिर चुंबकीय क्षेत्र मिळवण्यासाठी आपल्याकडे 2 ऑप्शन आहे, पहा. स्थिर चुंबकीय क्षेत्र मिळवण्यासाठी आपल्याकडे 2 ऑप्शन आहे. कोणते 2 ऑप्शन आहे ते पाहू आपण. मी तुम्हाला सांगितलं ना, कधी कधी आपल्याला एकाच गोष्टीसाठी भरपूर सारे ऑप्शन्स असतात. जसं चहाच प्यायचा आहे, थंड प्यायचा आहे, तर थंड काय पेता तुम्ही? बरोबर, शरबत पेता की ज्यूस पेता? ते बरोबर, कोल्ड्रिंक वगैरे आहे असं. मला काही वेगळं वाटू राहिलं का? तर कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड मिळवायची आहे आपल्याला. थोडंसं जाऊ द्या. कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड मिळवायची आहे तर आपल्याकडे 2 ऑप्शन आहे. कोणते 2 ऑप्शन आहे? एक आहे परमनंट मॅग्नेट आणि दुसरा आहे इलेक्ट्रोमॅग्नेट. कॉन्स्टंट मॅग्नेटिक मिळवण्यासाठी आपल्याकडे 2 ऑप्शन असते. एक आहे परमनंट मॅग्नेट. पाहिलं का परमनंट मॅग्नेट? असं कोणी क्लासमध्ये की ज्याने परमनंट मॅग्नेट पाहिलाच नाही बा आता? असं नाही आहे ना कोणी? पक्क? झिरो सेकंड. हे पहा,
हे मोटर आहे, छोटीशी एक DC मोटर, बरोबर. टॉयजमध्ये किंवा छोटे मोठे जे हे राहतात टेप रेकॉर्डर्स वगैरे, त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल काही मोटर्स असतात छोट्या मोठ्याशा कामासाठी. हे बघा, हा छोटासा आर्मेचर आहे, एक मोठा पण आर्मेचर आहे आपल्याकडे. ओके, तर हा आर्मेचर कारण याच्यावर बसवलेली आहे आर्मेचर वाइंडिंग, त्याला म्हणतो आपण आर्मेचर. एक मोठा पण आर्मेचर असते. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सगळ्याच दाखवून देईन. मला तर असं वाटतं की बा दाखवल्याच्या नंतरही जर तुम्ही विसरत असाल तर मग खतम काम आहे, भरपूर काही आपल्याकडे. ओके, तर मगाचा कन्सेप्ट कोणता, हा वाला. हे 2 कॉईल, हे एक पहिली कॉईल प्रायमरी कॉईल, हे समजा दुसरी कॉईल. काय काय दाखवतो मला आता, असं झालं आहे. एक सेकंद थांबा, एक दाखवतो. इकडे दाखव पहिले एक. आता हे भेटलंच आता दाखवून देतो ना. हे ही पहिली कॉईल आहे, हिला जर आपण सप्लाय दिला ते झाली प्रायमरी कॉईल. बस या कॉईलच्या सान्निध्यात जर आपण हे दुसरी कॉईल ठेवली तर या पहिल्या कॉईलचं चुंबकीय क्षेत्र या दुसऱ्या कॉईलकडून काय होईल, कापलं जाईल. मग याच्यातही काय तयार होईल, EM. हिला आपण सप्लाय देत नाही आहे, बरं, दुसऱ्या कॉईलला सप्लाय देत नाही आहे, सप्लाय घेत आहे. दुसऱ्या कॉईलमध्ये EMF तयार होईल. जेव्हा इकडे तुम्ही लॅम्प लावाल तेव्हा याच्यातून करंट वाहणार आणि इकडे सुद्धा आपल्याला काय भेटेल, इलेक्ट्रिकल पॉवर. तर याची पॉवर याच्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे. ट्रान्सफर होते कशामार्फत, चुंबकीय क्षेत्रामार्फत. सगळा खेळ हा चुंबकीय क्षेत्राचा आहे, बरोबर. तर बरं, हे झालं. त्याच्यानंतर मी काय म्हणतो तुम्हाला, परमनंट मॅग्नेट आणि आर्मेचर कॉईल, हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहे. तर इथे दिसेल तुम्हाला हा मोठा आर्मेचर आहे आपल्याकडे. तसा तर हा युनिव्हर्सल मोटरचा आहे, जे मिक्सरमध्ये मोटर असते तशी. पण युनिव्हर्सल मोटर म्हणजेच एक AC सिरीज मोटर, म्हणजेच एक DC सिरीज मोटर, कारण की ते AC आणि DC दोन्ही सप्लायवर काम करते, त्याच्यामुळे आर्मेचर सेम आहे. या आर्मेचरमध्ये सुद्धा तुम्ही इलेक्ट्रिसिटी तयार करू शकता. मी करून पाहिलेली आहे, तयार होते, बरोबर. फक्त स्मॉल अमाऊंटमध्ये तयार होते. तुमच्या याच्यावर LED लागून जाईल जर तुम्ही याला फिरवलं तर. तर हा जो आर्मेचर आहे याला तसा रोटर आहे, हा फिरतो म्हणून याला रोटर म्हणू शकतो आपण. पण याला रोटर न म्हणता याला लोक आर्मेचर म्हणतात. आणि काहून, लोक मॅट झाले का, नाही, बरोबर. याला आर्मेचर म्हणण्याचं कारण काय आहे, तर याच्यावर आहे आर्मेचर वाइंडिंग. हे जे वाइंडिंग बसवल्या गेली आहे याच्यावर, याचं नाव आहे आर्मेचर वाइंडिंग, म्हणून याला म्हटलं जाते आर्मेचर वाइंडिंग. आर्मेचर वाइंडिंग. आणि हा पुरा आहे आपला आर्मेचर. याच्या आर्मेचरच्या समोर इथं दिलेला आहे कॉम्युटेटर. आता हा कॉम्युटेटर काय करतो, तर ACचं रूपांतर DC, कारण की हा DC देतो आपल्याला. इथं कॉम्युटेटर लावला तर आपल्याला DC भेटते, कारण कॉईलमध्ये तयार होणारा EMF हा AC असतो. आणि आपल्याला जर DC पाहिजे असेल तर आपल्याला असा इथे कॉम्युटेटर लावावा लागतो. आणि जर तुम्हाला AC तयार होतो, ACच पाहिजे असेल तर मग आपल्याला इथं स्लिप रिंग म्हणजे 2 रिंग लावावं लागेल. एक रिंग अशी आणि एक रिंग अशी, जी रिंग कंप्लीट असेल. हे सगळं डिटेलमध्ये पाहू आपण नंतर. सध्या तर फक्त हे ट्रेलर चालू आहे. आता या आर्मेचर वाइंडिंगला मला फिरवावं लागेल, कशामध्ये, स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये. या आर्मेचर वाइंडिंगला फिरवणं म्हणजे या शाफ्टला फिरवणं. कशामध्ये, स्थिर चुंबकीय क्षेत्र, म्हणजे याच्या आजूबाजूला स्थिर चुंबकीय क्षेत्र असलं पाहिजे. आणि मग ते स्थिर चुंबकीय क्षेत्र मिळवण्याचे 2 ऑप्शन सांगत आहे मी तुम्हाला. कोणतं, एक परमनंट मॅग्नेट आणि दुसरं इलेक्ट्रोमॅग्नेट. जसा हा मोठा आर्मेचर आहे तसा हा छोटासा आर्मेचर आहे आपल्याकडे, छोट्या मोटरचा, जनरेटरचा. पाहून घ्या, याच्यावरही एक छोटासा कॉम्युटेटर आहेच, 2 सेगमेंटवाला. ओके, तर आता याला फिरवायचं असेल तर पहा, हा जो याचा योक आहे, हे मोटरचा हा योक आहे. या योकच्या स्टीलच्या याच्यामध्ये तुम्हाला मॅग्नेट दिसेल आतमध्ये. तुम्ही पाहिलं असेल कधी खोलून वगैरे, हे लहानपणीच आपण खोल फिटिंग केलं असेल ना एवढं, ठीक आहे. याच्यात पहा 2 परमनंट मॅग्नेट चिपकलेले आहे. परमनंट मॅग्नेट म्हणजे कोणता सप्लाय आहे का, काही कॉईल ऑइल आहे का याच्या अंदर, नाही. परमनंट मॅग्नेट जे स्पीकरच्या मागे असतात ते, हे कसे बनलेले असतात, कशा मटेरियलपासून बनतात, त्याच्यामध्ये कसं काय चुंबकीय क्षेत्र आलं, हे सगळं आपण शिकणार पुढे 5व्या चॅप्टरमध्ये. फक्त सध्या त्याचं बेसिक सांगत आहे. तर हे जे परमनंट मॅग्नेट आहे हे विदाऊट कॉईलच नाही तर इलेक्ट्रिसिटीची काही गरज नाही, फुकट काय तयार करतात, तिचं चुंबकीय क्षेत्र. आता सुद्धा तिथं काय आहे, स्थिर चुंबकीय क्षेत्र. बस अशा स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये हा आर्मेचर ठेवला. जसा ठेवला तसाच त्याच्यामध्ये काय तयार झाला, म्हणणं EMF, बरोबर. ठेवल्यामुळे काहीही तयार होत नाही, बरोबर. याला काय करावं लागेल आपल्याला, फिरव. तुम्ही क्लासमध्ये आले म्हणजे ज्ञान प्राप्त केलं असं नाही, बरं. क्लासमध्ये आल्याच्यानंतर लक्षही द्यावं लागेल, बरोबर. म्हणजे ठेवल्यानं काय होणार नाही आहे, बसल्यानं काय होणार नाही आहे, याला फिरवावं लागेल. मग आम्ही फिरू का नाही, तुम्ही लक्ष ठेवा फक्त, बरोबर. तसे तर जेव्हा आपण या आर्मेचरला फिरू तेव्हा या आर्मेचरकडून तिथलं जे आतमधलं स्थिर चुंबकीय क्षेत्र आहे ते काय होईल, कापल्या जाईल. ॲक्च्युली हे मोटर आहे,
पण DC मोटर जनरेटर असते, म्हणजे DC मोटरला तुम्ही ॲज अ जनरेटर पण वापरू शकता, मोटर पण वापरू शकता. एकटी जे DC मोटर आहे तिला पण तुम्ही जनरेटर म्हणून ॲज अ वापरू शकता. याच मोटर बसून तुम्ही वीज सुद्धा तयार करू शकता, काही डाऊट नाही आहे, एकदम 100% सत्य आहे हे, बरोबर. तर आता हा झाला आपला आर्मेचर, आणि हा आर्मेचर कशामध्ये फिरत आहे? परमनंट मॅग्नेटमुळे. तर हे परमनंट मॅग्नेट जे आहे हे खूप मोठ्या साईजचे जरी वापरले आपण तरी आपल्याला वीकच मॅग्नेटिक फील्ड भेटते, म्हणून मोठ्या मोठ्या जनरेटरमध्ये या परमनंट मॅग्नेटचा यूज केला जात नाही. परमनंट मॅग्नेट हे अजून असे आहेत आपल्याकडे, डंबल शेप मॅग्नेट पाहिले असेल तुम्ही, हे पहा. सगळं लहान लेकराचा कार्यक्रम आहे हा झाला आहे आपला. दोघांमध्ये एन आणि एस पोलमध्ये अट्रॅक्शन, तर दोन सारख्या पोलमध्ये रिपल्शन. ओके, हे सगळं झालं आहे आपल्याला माहीत आहे. ओके, आता हे मॅग्नेट कसे बनलेले आहे हे आपण पुढे पाहू 5व्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये, ठीक आहे, कसं काय मॅग्नेटिक फील्ड आलं याच्यामध्ये. पण हे झाले आपले परमनंट मॅग्नेट, अशा साईजचे मोठे असतील, ओके, अशा कर्वचे. पण हे जर तुम्ही वापरले तर चालते, पण याच्यापासून काय होते, साईज मोठा होते आणि चुंबकीय क्षेत्र वीक होते, आणि लार्ज अमाऊंट ऑफ पॉवर आपण याच्यापासून तयार करू शकत नाही. जर तुम्हाला लार्ज अमाऊंट ऑफ पॉवर तयार करायची असेल कमीत कमी जागेमध्ये, तर तुम्हाला लागेल स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. जेवढं जास्त चुंबकीय क्षेत्र असेल तेवढा जास्त काय तयार होईल? EMF. एक सेकंड. ओके, तर आता जेवढं जास्त चुंबकीय क्षेत्र तेवढं जास्त काय असेल? EMF. म्हणून आपल्याकडे दोन ऑप्शन आहे, एक आहे परमनंट मॅग्नेट आणि दुसरं आहे इलेक्ट्रोमॅग्नेट. आता तुम्ही म्हणसान इलेक्ट्रोमॅग्नेट कसं असते सर? तुम्ही मगाशीच पाहिलेलं आहे इलेक्ट्रोमॅग्नेट. आता मी सांगणार नाही. ऑरेस्टोचा सिद्धांत 1820, या 1820 मध्ये, सध्या 2025 मध्ये आहे तुम्ही, हे 1820 हा इलेक्ट्रोमॅग्नेट झाला, बरोबर. हे आता हे समजा काय आहे? कंडक्टर आहे ना. तुम्ही याच्या जागेवर काय करा, एक कॉईल घ्या आणि त्या कॉईलला सप्लाय द्या. आता कॉईलला जर कॉईल घेसान तर एक गोष्ट लक्षात ठेव जा, कॉईलला कशावर तरी गुंडाळावं लागेल, मेटलच्या धातूवर, कारण की हे सगळं अजून आपल्याला पुढे 5व्या चॅप्टरमध्ये पाहायचंच आहे डिटेलमध्ये. एक सेकंड. हे पहा, याच्याच वरून येते एक इलेक्ट्रोमॅग्नेट. सगळं बेसिकच आहे हे, आणि इच अँड एव्हरी गोष्ट आपल्याला माहीत असली पाहिजे. इलेक्ट्रोमॅग्नेट सगळ्यात मोठा चॅप्टर आहे, खूपच वेळ लागतो. अजूनही 4-5 दिवस आपल्याला याच चॅप्टरवर लागणार आहे. ओके, 4-5 दिवस अजूनही आपल्याला याच चॅप्टरवर लागणार आहे. ते इथे हा आहे आयरन, लोखंडाचा पीस, लोखंडाचा धातू, एक पट्टी आहे समजा. या पट्टीवर गुंडाळला आपण पेपर, आणि पेपर गुंडाळून त्याच्यावर गुंडाळले मग आपण एक कॉईल. तुम्ही कॉईलला हवेतही गुंडाळू शकता, पण त्याच्यापासून स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड भेटणार नाही. मग कॉईल गुंडाळली तर या कॉईलला काय द्यावं लागेल आपल्याला? सप्लाय. तुम्ही सध्या इथं आता DC सप्लाय देतो आहे, प्लस आणि मायनस सप्लाय दिला DC, तर या कॉईलमधून काय फ्लो होणार? करंट. मग बरोबर, तारेमधून करंट जर फ्लो झाला तर चुंबकीय क्षेत्र तयार होतं, तर कॉईल भोवती का नाही तयार होणार? कॉईल म्हणजे काय आहे? शेवटी तारच आहे ना. तर या कॉईल भोवती पण काय तयार होईल? मॅग्नेटिक फील्ड. इथं पाहू आपण, ठीक आहे, म्हणजे मग नंतर त्याला खाली करून घेऊ. आता ही जे कॉईल आहे, या कॉईलमधून जसा करंट पास झाला तसं या कॉईल भोवती तयार होणार आहे मॅग्नेटिक फील्ड. पण ही मॅग्नेटिक फील्ड जी आहे ही स्ट्रॉंग असेल, कारण मगाशी सांगितलं मी तुम्हाला, एखाद्या कंडक्टर भोवती जेव्हा तुम्ही हे तयार कराल मॅग्नेटिक फील्ड, तेव्हा ती वीक असेल, कारण कंडक्टर हा स्ट्रेट असतो, बरोबर. इथे काय आहे? नंबर ऑफ टर्न्स आहे. नंबर ऑफ टर्न्स आहे तर सगळ्याचं मॅग्नेटिक फील्ड एकत्र होते. इथं असेल स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. तर हे जे आहे आणि इथं सुद्धा N पोल S पोल असं बनेलच. जसं सपोज आता हा N पोल असेल तर हा S पोल, तर चुंबकीय क्षेत्र N पोलकडून कोणाकडे वाहणार? S पोलकडे. आतमध्ये S कडून N कडे. तर हेच जे यालाच काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोमॅग्नेट. अशा मॅग्नेटचा यूज करून पण आपण काय मिळवू शकतो? चुंबकीय क्षेत्र. सप्लाय दिला, सप्लायमुळे काय तयार झालं?
चुंबकीय क्षेत्र. आता सप्लाय जर स्थिर असेल तर चुंबकीय क्षेत्र सुद्धा स्थिर असेल. म्हणजे डीसी सप्लाय तर स्थिर चुंबकीय क्षेत्र, एसी असेल तर बदलतं चुंबकीय क्षेत्र, अल्टरनेटिंग करंट. खूप ताकद लावावं लागेल तुम्हाला पहिले बरोबर हे सगळं, कारण कसं आहे तुम्ही पुरे आहे ब्लँक आणि आपल्याला आता पुरं पाहायचं आहे हे एका याच्यातच, तर कुठंच आपल्याला याच्यातमध्ये काहीच सोडता येणार नाही. तर अशा इलेक्ट्रोमॅग्नेटचा सुद्धा यूज करून आपण चुंबकीय क्षेत्र मिळवू शकतो. आणि मग त्या चुंबकीय क्षेत्रामध्ये काय करावं लागेल आपल्याला, कॉईलला फिरवावं लागेल. ते पहा, आणि हे सगळं एकमेकाशी रिलेटेड आहे. एक तर परमनंट मॅग्नेट यूज करू शकतो आपण, अदरवाईज आपण काय यूज करू शकतो, इलेक्ट्रोमॅग्नेट. दोन ऑप्शन आहे. दोन ऑप्शनमध्ये फायदा असा आहे, दुसरा हा वाला इलेक्ट्रोमॅग्नेट. पण एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, जर तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेट वापरत असाल कशासाठी, बोला बोला बोला, तुम्ही ॲक्टिव्ह असले पाहिजे. तुम्ही नाही बोलले की खतम आहे काम, बरोबर. हां, काय उत्तर आहे, स्थिर चुंबकीय क्षेत्र मिळवण्यासाठी, बरोबर. आपण काय यूज करत आहे, इलेक्ट्रोमॅग्नेट. पण हे इलेक्ट्रोमॅग्नेट तुम्हाला स्थिर चुंबकीय क्षेत्र तर देईल पण फुकटात नाही, समज रहे हो ना. म्हणजे या इथे जे तुम्ही कॉईल यूज कराल त्या कॉईलला तुम्हाला काय द्यावं लागेल, सप्लाय. आता हे पुढे अजून सगळं लिंक होईल. मग तुम्ही म्हणसाल सर आपल्याला तर सप्लाय तयार करायचा आहे, मग तुम्ही म्हणता इथं सप्लाय द्या, तो द्यावाच लागेल. तो कसा देतात, काय देतात, कुठून देतात, त्यासाठी अजून स्टडी आहे, पुढे आपण पाहूच. पण हा पॉईंट मिस नाही झाला पाहिजे, नाही तर मग चाललो बा आता इलेक्ट्रोमॅग्नेट यूज करत आहे म्हणजे फुकटात तो तुम्हाला चुंबकीय क्षेत्र, तसं नाही, त्याला पहिले सप्लाय द्यावा लागेल. आणि थर्डवाला काय पाहिजे आपल्याला, मेकॅनिकल पॉवर, जे कशापासून भेटेल आपल्याला, प्राइमर. मग प्राइमरमध्ये डिझेल इंजिन असेल, स्टीम टर्बाईन असेल, हायड्रो टर्बाईन असेल, डिझेल इंजिन तर लिहून देतो आहे स्टीम टर्बाईन, बरोबर. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये हायड्रो टर्बाईन, वाइंड टर्बाईन आहे, वाइंड टर्बाईन, पवन चक्की वगैरे, ETC असे भरपूर सारे आहे. हे सगळे डिझेल इंजिन, पेट्रोल इंजिन असेल, अजून काय असेल, हे सगळे तुमच्या काय करू शकतात, तुम्हाला काय देतात, मेकॅनिकल पॉवर. म्हणजे हे प्राइम मूवरचे प्रकार झाले. एखादं तुम्ही गाडीचं इंजिन लावलं, पेट्रोल इंजिन समजा किंवा डिझेल लावलं तर ते इंजिन झालं समजा, ठीक आहे. हे तीन गोष्टी आपल्याला पाहिजे. एक कॉईल पाहिजे ज्याच्यामध्ये काय तयार होईल, वीज. दुसरं त्याला फिरवायचं आहे म्हणून काय पाहिजे, स्थिर चुंबकीय क्षेत्र, आपल्या त्याला फिरवल्यानंतर कापल्या गेलं पाहिजे म्हणून काय पाहिजे, स्थिर चुंबकीय क्षेत्र. आणि त्या कॉईलला फिरवण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, मेकॅनिकल पॉवर, बस. आणि मग येते जनरेटरचं प्रिन्सिपल, AC DC जनरेटर प्रिन्सिपल. तर कार्य करण्याचे तत्व, सिद्धांत म्हणजे नावातच आहे सिद्धांत म्हणजे ती गोष्ट काय झाली आहे, सिद्ध झाली आहे की असं केल्यानं असं होतेच. समज रहे हो, नाही समज रहे, मग आता त्याचं प्रिन्सिपल काय आहे, मायकल फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आले तुम्ही आता, कुठं आले, 1832 वर्ष जे सांगितले आहे ते लक्षात राहिले पाहिजे. 1832 काय, फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ. फर्स्ट लॉ काय आहे, कॉईलकडून किंवा कंडक्टरकडून चुंबकीय क्षेत्र कापल्या गेलं, मग तुम्ही कापल्या गेलं असं म्हणा, किंवा कॉईलला स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरवले असता कॉईलमध्ये EMF तयार होते असं म्हणा, सारखंच आहे. फक्त कॉईलला फिरवले असता EMF तयार होते म्हणजे झालं. डायनॅमिकली बद्दल बोलून राहिले तुम्ही, स्पेसिफिकली कशाबद्दल बोलून राहिले तुम्ही, डायनॅमिकली बद्दल, ठीक आहे. तर कॉईलकडून जेव्हा चुंबकीय क्षेत्र कापल्या जाते तेव्हा कॉईलमध्ये काय तयार होते, EMF. आणि दुसरा लॉ म्हणते की एक सेकंड लॉ पण आहे यांचा. हा सेकंड लॉ काय आहे पुढे सांगतोच तुम्हाला, की तयार होणार EMF हा चुंबकीय क्षेत्राच्या बदलाच्या समप्रमाणाचा. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता हे काय आहे काय नाही हे पुढे कळेल तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला. ते इथपर्यंत बेसिक आपलं झालं आहे. आता अजून आपण जनरेटरच्या आतमध्ये जायचंच आहे, अजूनही जनरेटरच्या आतमध्ये गेलोच नाही आपण. आता ते जाऊ आपण उद्याच्या लेक्चरला, ठीक आहे. सो इथे थांबू आपण आजच्या लेक्चरमध्ये, बाकीचं नेक्स्ट लेक्चरला पाहू, ठीक आहे.